महेश सर.
महेश पाटील सर. हो सर. कीर्ती बोरोले मॅडम आहेत का जॉईन झालेल्या? मॅडम एक मिनिट. नाही दिसतायत का म्हणजे? हो सर, आहे. हो 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 मॅडम सुरुवात तुम्ही करणार आहे का? हो सर, प्रस्तावना देते मी. ओके, मग 8:05 सुरू करू आपण. चालेल. ओके ठीक आहे. पाटील सर नमस्ते. नमस्ते सर. सगळ्यांना नमस्कार. Mahesh sir, first slide is not visible, huh? Okay. Now it is visible, sir. capital B. @ 1 2 3 shift double shift double 1 2 3
हॅलो. व्हिडिओ ऑन करून दे. हा मॅडम, सुरुवात करायची का? हो सर. करूया मग सुरुवात आपण. सर केतकीताई जॉईन होणार होत्या. नाही, मग तुम्ही बोलून घ्या ना ताईंशी एकदा. एकदा कॉल करून घेऊ का जरा? हो हो, करा. काय म्हणता बघा. एक 5 मिनिटापूर्वी माझं बोलणं झालेलं. बर 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 बर, मग एकदा बोलून घ्या ना. हो सर. हो हो. सर कदाचित ताईंचं नेटवर्क नाहीये. आपण चालू करूयात का? हो मॅडम. कारण ताई म्हणत होत्या मी ऑन द वे आहे, तर कदाचित नेटवर्क नसेल. सुरू करूया आपण. हर्षल दादा. हो, चालू करूया ताई, चालू करा. हम्म. जे जॉईन करतील हळूहळू त्यांना ऍडमिट होत राहतील. हो चालेल. हा मॅडम, आपण सुरू करूया. हो 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 हो. केतकीताईंशी बोलणं झालं, त्या थोड्या म्हणजे दुसरीकडे बिझी आहेत, तर हा. आपण सुरू करूया. चालेल. कार्यक्रम सुरू करू. ओके. आदरणीय प्रमुख पाहुणे सौ केतकीताई पाटील, गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि प्राचार्य डॉक्टर श्री विजयकुमार पाटील, प्राध्यापक श्री महेश पाटील, लेवायुथ फोरमचे केंद्रीय कार्यकारिणी अध्यक्ष श्री हर्षल दादा बंगाळे आणि इतर मान्यवर प्राध्यापक वर्ग, लेवायुथ फोरमचे सर्व पदाधिकारी तसेच उपस्थित विद्यार्थी आणि पालक वर्ग, आपल्या सर्वांचे फ्युचर इनसाइट्स भविष्यवेध 2026 आज आपलं हे पहिलं सेशन आहे. यामध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते. या ऑनलाईन करिअर गायडन्स प्रोग्राम मध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना 12वी नंतर जर योग्य मार्गदर्शन आणि योग्य वेळ ही जर साधता नाही आली तर त्यांच्या करिअरमध्ये त्यांना पुढे जाता येत नाही. आजचं हे युग स्पर्धात्मक आहे आणि विज्ञान शाखेनंतर 12वी नंतर जेव्हा आपण विचार करतो की आता मला काय करायचं आहे, तेव्हा विद्यार्थी गोंधळलेला असतो. या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये त्याला जर योग्य मार्गदर्शन मिळालं आणि विद्यार्थ्याला आपल्याला काय घ्यायचं आहे, आपल्याला पुढे करिअर कोणत्या स्ट्रीम मध्ये करायचं आहे, हे जर व्यवस्थितरित्या डिसिजन घेता आलं तर नक्कीच त्याचं भविष्य अधिक उज्ज्वल आणि दिशादर्शक होऊ शकतं. आज आपण हा कार्यक्रम लेवायुथ फोरमने हाच विचार करून ठेवलेला आहे. भविष्यवेध हा विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी नवीन नवीन कार्यक्रम आणतच राहणार आहे. पुढच्या रविवारी सुद्धा आपण गोदावरी फाउंडेशन तर्फे आणि लेवायुथ फोरम संयुक्त विद्यमानाने पॉलिटेक्निकचा
10वी नंतरचा करिअर गायडन्सचा प्रोग्राम ठेवणार आहोत. आपले नवीन नवीन प्रोग्राम आपल्याला कळतच राहतील आणि त्याची लिंकही मेसेजेसही आपल्याला वेळेवर मिळत राहतील. आजच्या या सत्रामध्ये आपण अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध करिअर संधी, नामांकित संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया, सीईटी व जेईई गुणांवर आधारित पर्याय तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील भविष्यातील दिशा याविषयी सखोल माहिती घेणार आहोत. आशा करते की आपले विद्यार्थी आणि पालक वर्ग नक्कीच कॉन्सन्ट्रेशनने आपला हा प्रोग्राम ऐकणार आहेत. त्यांचे जे प्रश्न असतील ते प्रश्न सुद्धा या प्रोग्राम मध्ये सोडविले जाणार आहेत. तर मी विजय पाटील सरांना विनंती करते की थोडक्यात आपण कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसाठी प्रेरणात्मक 2 शब्द बोलून त्यांना प्रेरित करावे. धन्यवाद मॅडम. आजच्या या कार्यक्रमामध्ये फ्युचर इन्साइट्स भविष्यवेध 2026 लेवा युथ फोरम आणि आज गोदावरी फाउंडेशनचे गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तर्फे संयुक्त हा कार्यक्रम आपण राबवत आहोत. यामध्ये सर्वप्रथम माझे सहकारी प्राध्यापक गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजचे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचे फॅकल्टी प्रोफेसर महेश एन पाटील, ज्यांना की मागच्या 10 वर्षापासून इंजिनिअरिंग ॲडमिशन्सचा हा सखोल त्यांचा दांडगा अनुभव झालेला आहे. ते सर्व बारीक विषयांवरती विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करणार आहे. त्यांच्या या मार्गदर्शनानंतर मी माझ्या वतीने पालक आणि विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग करिअर करत असताना सुरुवात कशी करावी आणि सखोल एक चांगल्या प्रकारचं करिअर कसं घडवावं याबद्दल मार्गदर्शन करणार आहे. तर जेवढेही विद्यार्थी आणि पालक उपस्थित झालेले असेल त्यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. तसेच आपल्या लेवा युथ फोरमचे सर्व कार्यकारिणी मंडळ, स्पेशली हर्षलदादा भंगाडे, जे की आजच्या तरुण पिढीच्या शैक्षणिक आणि प्रोफेशनल करिअर बद्दल खूपच उत्साहित आहेत आणि त्यांना नेहमी असं वाटत असते की आजच्या युवा वर्गाने चांगल्या चांगल्या ठिकाणी करिअरच्या जेवढ्याही संधी असतील त्यात हर्षलदादा नेहमी ह्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतात. मी स्वतः त्यांच्या 2 ते 3 ग्रुपमध्ये सहभागी आहे आणि दररोज त्यांच्या येणाऱ्या पोस्ट ह्या खूप मार्गदर्शक अशा आहेत. बोरोले ताईंचा पण पूर्ण लेवा युथ फोरम मध्ये सहभाग हा दांडगा आहे आणि त्या पण संपूर्ण समाजाला ह्या प्रेरित करीत असतात की नवीन नवीन गोष्टी ह्या समाजातील खालच्या तळागाळाच्या मेंबरपर्यंत कशा पोहोचतील त्या संदर्भात त्यांची ही धडपड सुरू असते. तसेच राहुल बडे सरांना पण मी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद मानतो. आणि आमच्या गोदावरी फाउंडेशनच्या वतीने आमचे फाउंडेशनचे चेअरमॅन डॉक्टर उल्हास पाटील साहेब नेहमीच अशा कार्यक्रमाला आम्हाला सहभाग घेण्यासाठी उपकृत करत असतात. आता नवीन पिढीच्या लीडर डॉक्टर केतकीताई पाटील ह्या पण आजच्या कार्यक्रमाला आपल्या जॉईन होणार आहेत. तर त्यांचाही नेहमीच आमच्या सर्व प्राध्यापक मंडळींना हा प्रत्येक कामामध्ये सपोर्ट असतो. तर मी विनंती करेल की पहिलं सेशन आपण सुरू करू. धन्यवाद. तोपर्यंत मी लेवा युथ फोरमचे अध्यक्ष श्री हर्षलदादा भंगाडे यांना विनंती करते की 2 शब्द आपण मार्गदर्शनात्मक द्यावे. ओके. धन्यवाद ताई. आपण मला बोलण्याची संधी दिली याबद्दल. ऍक्च्युली आपण जो उपक्रम राबवत आहे तो सर्व विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचवता येईल यावरच आपला भर आहे आणि जास्तीत जास्त गोदावरी कॉलेज आपल्याला ह्या संदर्भामध्ये मदत करत आहे. ही खूप अभिमानास्पद बाब आहे आपल्यासाठी आणि ह्या माध्यमातून आपण
येणारी जी पिढी आहे ती कशा प्रकारे घडली गेली पाहिजे. आणि शिक्षणावरती खरं तर महत्वाचा विषय असा आहे की 12वी सर्व लोक पास होतात, इंजिनिअरिंग कुठली फॅकल्टी घ्यायची आहे हे पण त्यांचा म्हणजे महत्वाचा ठरलेला असतो, उद्देश ठरलेला असतो. पण त्याच्या मधली जी प्रोसेस आहे 12वी पासून ते इंजिनिअरिंग पर्यंत जी ऍडमिशनची जी प्रोसेस आहे ती चांगल्या चांगल्या लोकांना माहिती नाहीये. तर ही प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी खाजगी क्लासेसमध्ये हजारो रुपये घेतले जातात. याबद्दल मला बोलायची काही आवश्यकता नाहीये, पण हजारो रुपये ह्यामध्ये घेतले जातात नुसता फॉर्म भरण्यासाठी. काही क्लासेसमध्ये 10-10, 15-15, 20-20 हजार रुपये. आणि गोदावरी कॉलेज ते कार्य फ्री ऑफ कॉस्ट करत आहे. खरं तर ते गोदावरी कॉलेजचे खूप मोठेपण आहे की गोदावरी ग्रुपमध्ये या गोष्टी संदर्भामध्ये मार्गदर्शन वेळोवेळी भेटत असतं. गेल्या वर्षी मी काही मुलांना गोदावरी कॉलेजमध्ये पाठवलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तिथून मार्गदर्शन घ्या, फॉर्म कसे भरायचे, काय करायचे, कसं कॉलेज सिलेक्ट करायचं. आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन भेटलं होतं. त्या कॉलेजमधून ते योग्य ते मार्गदर्शन भेटलं होतं. ही खरंच अभिमानास्पद बाब आहे. आणि गोदावरी कॉलेजने असेच उपक्रम वारंवार राबवत राहावे. उपस्थिती ही कमी जास्त होत राहणार आहे, पण याच्यातून जे काय घडतील ते गर्दीपेक्षा दर्दी फार महत्वाचे आहेत. बरोबर. धन्यवाद सर. पुढील कार्यक्रमासाठी आपण सुरुवात करायला काही हरकत नाही मला असं वाटतं. येस, डेफिनेटली. महेश सर, तुम्ही सुरू हो, हो. करा आता तुमचं. येस सर, ओके. येस सर. आवाज येतोय सर माझा? येस येस. ओके. स्लाइड विजिबल आहे सर्वांना? येस सर. येस. हो सर. ओके ओके ओके. तर सुरुवात पहिल्या स्लाइडने करतो. इंजिनिअरिंग ऍडमिशन सर सगळे आता बोललेच की इंजिनिअरिंग ऍडमिशन विषयी सर्व पालकांना, सर्व विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणी येतात. जसं मला आता सरांनी सांगितले, आमच्या प्रिन्सिपल सरांनी, की मला 10 वर्षापासून अनुभव आहे यामध्ये आणि माझी टीम सुद्धा माझ्याबरोबर खूप काम करते. सखोल अभ्यास आम्ही याचा करत असतो की जेणेकरून पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल या दृष्टीने. म्हणून आज मी हा थोडासा ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे ऍडमिशन प्रोसेस विषयी, की सर्व पालकांना आणि पाल्यांना सर्वांना त्याची माहिती होईल. सर्वात आधी इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस ही महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल म्हणजे महाराष्ट्र सेल हे कंडक्ट करत असते. त्यातले काही ओव्हरव्ह्यू मी सांगतोय, नंतर आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जाणारच आहोत. सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस घेतली जाते, जेणेकरून पूर्ण महाराष्ट्रावर ही राबवली जाते. त्यामध्ये महत्वाचा भाग आहे एंट्रन्स एक्झाम. याच्यामध्ये 2 प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम आहेत. महाराष्ट्र लेव्हलला ज्या विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायची आहे तो MST CET 2026 जे यावर्षी कंडक्ट केलेली आहे कॉम्पिटिटिव्ह ऑथॉरिटीने. आणि सेकंड जी एक्झाम आहे ती JEE मेन्स ही आहे ऑल इंडिया सीट्ससाठी. आता हे ऑल इंडिया सीट्स किती असतात, काय असतात याच्याविषयी आपण सखोल पुढे चर्चा करणार आहे. हा कोर्स 4 वर्षाचा आहे पूर्णतः आणि पुढे आपण बघूच. आता महत्वाचा भाग असा आहे की याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सर्वात आधी येतात की मार्क्स किती असायला पाहिजे PCB ग्रुपमध्ये, PCM ग्रुपमध्ये. तर यातला पहिला भाग आहे की एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये 10+2 HSC किंवा इक्विव्हॅलंट. आता इक्विव्हॅलंट विषयी मी सध्या बोलणार नाही, कारण याच्यामध्ये आपण 12वीच्या विद्यार्थ्यांविषयी बोलतोय. तर 10+2 12वीच्या विद्यार्थ्याला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे कंपल्सरी सब्जेक्ट आहे, हे सर्वांना माहित असतं. पण काही लोकांना याच्यामध्ये दरवर्षी असे काही लोक येतात की बायोलॉजी वाल्याला ऍडमिशन मिळेल का. तर हा जो गोंधळ होतो हा निर्माण होतो ह्या 3ऱ्या नंबरच्या पॉईंटमध्ये निर्माण होतो की फिजिक्स मॅथमॅटिक्स हे कंपल्सरी आहेत. तिसरा आहे ऑप्शनल सब्जेक्ट 1 सब्जेक्ट फ्रॉम केमिस्ट्री, म्हणजे केमिस्ट्री सब्जेक्ट. बायोटेक्नॉलॉजी, बायोलॉजी, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट असतील, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स असेल. तर याच्यामध्ये आपल्याला याचा कसा फायदा करून घेता येईल हे सांगतो मी थोडक्यात. जनरल कॅटेगरीसाठी मिनिमम मार्क्स जे रिक्वायर्ड आहे 45%. म्हणजे PCM ग्रुपमध्ये आपल्याला 135 मार्क आवश्यक आहे जनरल कॅटेगरीसाठी आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आहे 120 मार्क. 135 आणि 120 मार्क. आता एखाद्या विद्यार्थ्याला समजा 135 पैकी 134 मार्क मिळाले आहे, तर मग त्याला ऍडमिशन मिळेल का, हाही खूप मोठा प्रश्न असतो दरवर्षी. तर याच्यासाठी जो तिसरा पॉईंट आहे ऑप्शनल सब्जेक्ट, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स कंपल्सरी आहे, ते आपल्याला पाहिजेच. पण फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री मिळून जर आपली टोटल 135 होत नसेल तर मात्र आपल्याला कुठलाही जो टेक्निकल सब्जेक्ट असेल किंवा बायोलॉजी असेल, कम्प्युटर सायन्स असेल
याचा आधार घेऊन आपल्याला ती टोटल पूर्ण करता येते. मग ते रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 120 मार्क असतील किंवा 135 मार्क असतील, हा महत्वाचा एक मुद्दा आहे याच्यामध्ये. आणि हे आपल्याला कॅल्क्युलेट करायची गरज नाही, हे सॉफ्टवेअर बेसिस दरवर्षी हे आपोआप कॅल्क्युलेट होत असते. पण पालकांना मुलांना ह्या शंका असतात. तर हा झाला आपला इलिजिबिलिटी क्रायटेरिया, की ज्याच्यामध्ये आपण 2 मुद्दे बघितले, की जनरल कॅटेगरीसाठी 135 मार्क आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 120 मार्क. आणि जर क्रायटेरिया पूर्ण होत नसेल तर ऑप्शनल सब्जेक्ट जे असतील, व्होकेशनल असतील, कम्प्युटर सायन्स असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स असेल, त्या माध्यमातून आपण त्या ग्रुपला पूर्ण करू शकतो. तर पुढच्या स्लाइडला जाऊया आपण. पर्सेंटेज रिझर्वेशन सोशली रिझर्व्ह क्लास, याच्यामध्ये सुद्धा खूप पालकांना शंका असतात की रिझर्वेशन कसे आहे, आम्हाला एवढे मार्क असले तरी आम्हाला नंबर का लागला नाही, तोही त्याच कॅटेगरीचा आहे पण मला नंबर लागला, असे बरेच प्रश्न असतात. तर आधी समजून घेऊया की कॅटेगरीनुसार रिझर्वेशन किती आहे. पहिला पार्ट आहे एससी साठी 13%, एसटी साठी 7%, नंतर विजे, डीटी, एनटी, एनटीए 3%, त्यानंतर एनटीबी, सी आणि डी हे वेगवेगळे रिझर्वेशन आहेत. मग एखादा विद्यार्थी एनटी कॅटेगरीचा असेल तो हे बघत नाही की एनटीएचा आहे तो विद्यार्थी. प्रश्न विचारला जातो की त्या एनटीच्या त्या मुलाला तुम्ही सीट दिली आणि आम्हाला का मिळाली नाही. तर याच्या मागचं कारण असं आहे की एनटी, ए, डीटी आणि विजे यांच्यासाठी स्पेशल रिझर्वेशन 3% आहे. एनटीबी साठी 2.5 आहे, एनटीसी साठी 3.5 आहे, एनटीडी साठी 2% आहे. हे सेपरेट रिझर्वेशन आहेत. नंतर आहे ते आपलं अदर बॅकवर्ड क्लास, याला 19% रिझर्वेशन. सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस दॅट इज एसईबीसी, याला आहे 10%. आणि टोटल जे रिझर्वेशन जातात हे जातात आपले 60%. आता 60% नंतर राहिलेले आपले 40% हे जनरल कॅटेगरीसाठी उपलब्ध असतात. त्यानंतर अदर स्पेशल कॅटेगरी रिझर्वेशन अवेलेबल आहेत, ज्याविषयी खूप मोठे प्रश्न विचारले जातात, जो आहे इकॉनॉमिकली विकर सेक्शन EWS. आणि नंतर आहे फिमेल कॅन्डिडेट 30% सीट्स विदिन ईच कॅटेगरी. याचा अर्थ असा आहे की जेवढ्या पण सर्व सीट असतील त्या सीटमध्ये टोटल सीट फिमेलसाठी रिझर्व आहे, 30% सीट्स आहेत. नंतर पर्सन विथ डिसेबिलिटी PWD 5%, डिफेन्स कॅटेगरीसाठी डिफेन्स 1, 2, 3. या डिफेन्स 1, 2, 3 साठी त्यांना प्रोफार्मा भरावा लागतो, एक तो एनएक्सआर मध्ये दिलेला असतो दरवर्षी, त्याविषयी आम्ही मार्गदर्शन करतो. नंतर आहे ऑर्फन कॅन्डिडेट 1% कॅप सीट, एक्सक्लुडिंग मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स अँड ऑल इंडिया सीट्स. एक्सक्लुडिंग मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स, काही इन्स्टिट्यूट ह्या मायनॉरिटीच्या बसत असतात, त्यांना एक्सक्लूड केलेलं आहे याच्यामध्ये. आणि आता प्रश्न आला की EWS 10% सीट ओव्हर अँड अबव द सँक्शन इनटेक, याच्याविषयी आपण समजून घेऊया. की समजा कम्प्युटर इंजिनिअरिंगला 60 जागा आहेत, तर 10% 60च्या 6 जागा होतात. 60 + 6 म्हणजे सँक्शन इंटेक्सच्या वरती ह्या सीट्स अवेलेबल आहेत, 60 + 6. आणि महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की EWच्या सीट 6 आहेत, ह्या जागा फक्त EWSच्याच कॅटेगरीच्या व्यक्तीला भरता येतात. जर EWचा एकही कॅन्डिडेट आपल्याला मिळाला नाही तर ह्या सीट वॅकंट राहतात. नंतर येतात फिमेल कॅन्डिडेट, जे आपण बघितलंय. पुढच्या स्लाइडला जाऊया, आणखी काही क्लिअर करायचे मुद्दे. नंतर इन्कम लिमिट आणि स्कीम नुसार काही स्कीम्स आपल्याला अवेलेबल आहे, ज्याला म्हणतो आपण ट्युशन फी विवर स्कीम, TFWS. बऱ्याच लोकांना याच्यामध्ये पण शंका असतात की TFWS काय आहे. तर TFWSच्या सीट सुद्धा सिमिलर आहे जशा EWच्या आहे, फक्त इथे पर्सेंटेज जे आहे 5% आहे. म्हणजे आपण प्रिव्हियस जे एक्झाम्पल घेतलं होतं, 60 जागेला 10% EWच्या म्हणजे 6 आणि 60च्या 5% म्हणजे परत 3, म्हणजे 60 + 6 + 3 म्हणजे आता टोटल 69 झालेल्या जागा. ठीक आहे. सिमिलरली इथे पण TFWच्या सीट जर अवेलेबल नसेल कॅन्डिडेट तर त्या खाली राहतात. आता याला लिमिट आहे की 8 लाखाच्या आत उत्पन्न असणं अत्यंत आवश्यक आहे. आता ट्युशन फी विवर स्कीम ही कोणाला मिळते? प्रत्येकाला असते. फक्त मुद्दा काय याच्यामध्ये, जो मुलगा हुशार आहे आणि गरीब आहे परिस्थितीने, ज्याचं उत्पन्न इन्कम फ्रॉम ऑल सोर्सेस 8 लाख फ्रॉम ऑल सोर्सेस, म्हणजे 8 लाखाच्या आत उत्पन्न ज्यांचं असेल आणि जो मुलगा हुशार आहे, मेरिटोरियस आहे, त्याला TFWच्या सीट्स ह्या मिळतात. EWS आपण ऑलरेडी डिस्कस केलंय. नंतर कॅटेगरी वाइज डिस्ट्रीब्युशन ऑफ सीट कॅप वर्सेस इन्स्टिट्यूशन. गव्हर्नमेंट आणि एडेड इन्स्टिट्यूटला होम युनिव्हर्सिटीसाठी 70% सीट्स असतात आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी 30% सीट असतात. इन्स्टिट्यूशनल कोटा हा नील असतं गव्हर्नमेंट आणि एडेड इन्स्टिट्यूटला. सेकंड पार्ट येतो अनएडेड प्रायव्हेट इन्स्टिट्यूट, जिथे 80% सीट्स ऑफ सँक्शन इनटेक, 65% फॉर ऑटोनॉमस अँड 45.5 होम युनिव्हर्सिटी, 19.5% अदर दॅन होम युनिव्हर्सिटी फॉर नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस. याच्यानंतर ज्या इन्स्टिट्यूशनल कोटा नील आहे गव्हर्नमेंट आणि एडेड साठी,
तो इन्स्टिट्यूशनल कोटा अवेलेबल असतो प्रायव्हेट म्हणजे अनएडेड कॉलेजेससाठी, तो असतो आपला 20%. ठीक आहे. याच्यानंतर आपण ह्या सर्व गोष्टी आतापर्यंत डिस्कस केल्या सीईटी विषयी, महाराष्ट्र कॅन्डिडेटची. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे जेडब्ल्यू सीट, ज्या ऑल इंडिया सीट लेव्हलसाठी अवेलेबल आहे, तो आहे 15% ऑफ द सीट अंडर कॅप. ह्या सर्व गोष्टी, आणि याच्यामध्ये आपल्याला विचार करण्याची गरज नाही, हे सर्व सॉफ्टवेअरमध्ये इन्क्लूड आहेत, पण पालकांना शंका असल्यामुळे त्यांना लक्षात येत नाही की हे डिस्ट्रीब्युशन कसं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. तर ऑल इंडिया सीट्स आहे आपले 50% ऑफ द सीट अंडर कॅप. आता ऍडमिशन फ्लो प्रोसेस कशी होते याच्यात मी थोडक्यात सांगणार की 6 पार्ट मध्ये आपली ही ऍडमिशन प्रोसेस विभागली गेली आहे. पहिला आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन, दुसरा आहे डॉक्युमेंट स्क्रुटिनिटी, तिसरा आहे मेरिट लिस्ट, चौथा आहे ऑप्शन फॉर्म, पाचवा आहे कॅप अलॉटमेंट राऊंड आणि 6वा आहे रिपोर्टिंग. स्टेप बाय स्टेप मी कसं जाणार हे आपण पुढे बघूया. रिक्वायर्ड डॉक्युमेंट फॉर कॅटेगरी क्लेम, जे आपण कॅटेगरी काही डिस्कस केलेले असेल, रिझर्वेशन वगैरे, आणि आपल्याला स्कॉलरशिप वगैरे जर रिझर्वेशन घ्यायचे असतील सर्व गोष्टींसाठी, तर याच्यासाठी महत्वाचे काही डॉक्युमेंट्स आहेत जे आपल्या विद्यार्थ्यांकडे शेवटच्या ऍडमिशन प्रोसेस पर्यंत अवेलेबल नसतात आणि त्यामुळे विद्यार्थ्याला ऍडमिशनला मुकावं लागतं. तर SC ST कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट खूप महत्वाचं आहे. त्यानंतर VJ DT NT SEBC EBC यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे महत्वाचं आहे, आणि त्याची व्हॅलिडिटी किती असणं आवश्यक आहे तर 31 मार्च 2027 या वर्षीच्या ऍडमिशनसाठी 31 मार्च 2027. EWS जर फॅसिलिटी घ्यायची असेल तर एलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर इकॉनॉमिकली विकर सेक्शन हे आपल्याला शासनाकडून उपलब्ध करून घ्यावं. TFWS साठी इन्कम सर्टिफिकेट अत्यंत महत्वाचं आहे, अप्रोप्रिएट ऑथॉरिटी महाराष्ट्र स्टेट. देन डोमेसाईल असणं आवश्यक आहे, महाराष्ट्राचं डोमेसाईल असणं आवश्यक आहे. आता डिटेलमध्ये जी प्रोसेस कशी होणार त्याचं समजून घ्या. शेवटच्या सेशनला डायरेक्ट तुम्हाला वेबसाईट ओपन करून सुद्धा दाखवणार आहे. रजिस्ट्रेशन अँड स्क्रुटिनिटी. फर्स्ट पार्ट इज ऑनलाईन रजिस्ट्रेशन. ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे सीईटी सेलच्या वेबसाईट वरून आपण करू शकतो. हे मी तुम्हाला डायरेक्टली दाखवणार आहे सेशन थोडासा शेवटच्या पार्टला. देन सेकंड स्टेप आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. जेव्हा आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असेल तेव्हा आपल्याला सगळे डॉक्युमेंट्स हे आपल्याकडे असणं आवश्यक आहे, ते स्कॅन केलेले आवश्यक आहे, आणि किती स्कॅन केलेलं आवश्यक आहे, किती साईज मध्ये असेल ते सुद्धा डिटेल मी तुम्हाला शेवटच्या स्लाइड मध्ये देणार आहे. सो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आपल्या 2 प्रकारचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपण करू शकतो. एक आहे ऑनलाईन मोड, त्याला आपण म्हणतो ई स्क्रुटिनिटी, आणि सेकंड आहे आपला फिजिकल स्क्रुटिनिटी, ज्याला आपण म्हणतो फॅसिलिटेशन सेंटर. ई स्क्रुटिनी मध्ये आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतो, इथे फार मोठ्या चुका होतात जे मला आवर्जून सांगायचं आहे सगळ्या पालकांना आणि सगळे टीचर लोक असतील त्यांना सुद्धा. बऱ्याचशा मुलांच्या हातामध्ये आज मोबाईल आहे, त्याच्यामुळे मुलं मोबाईलवरून रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करतात, आणि रजिस्ट्रेशन करताना डॉक्युमेंट जेव्हा आपण अपलोड करतो तेव्हा कास्ट सर्टिफिकेटच्या जागी व्हॅलिडिटी, कास्ट व्हॅलिडिटीच्या जागी काहीतरी नॉन क्रिमिलियर असे चुकून ते अपलोड झालेले असतात आणि त्यांच्या ते लक्षातही येत नाही. पण जेव्हा व्हेरिफिकेशन, आणि यात मुद्दा महत्वाचा असा आहे की ते मुलं सिलेक्ट करतात ई स्क्रुटिनी. आता ई स्क्रुटिनी सिलेक्ट केलेलं असल्यामुळे ई स्क्रुटिनी हे वेगवेगळ्या कॉलेजेसला दिलेले आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने. ई स्क्रुटिनी वाल्याच्या जर लक्षात आलं नाही हा विषय तर तो मुद्दा शेवटपर्यंत जातो आणि त्या मुलाला ऍडमिशन ही कॅन्सल होऊ शकते तिथे. ठीक आहे, तर हा खूप महत्वाचा भाग आहे की मी आवर्जून सर्वांना विनंती करतो पालकांना आणि स्टुडंटला की त्यांनी फिजिकल स्क्रुटिनिटी हा पर्याय निवडावा, आणि जे पण आपल्या एरियामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज असेल त्याला आपण म्हणतो फॅसिलिटेशन सेंटर, त्या फॅसिलिटेशन सेंटरला जाऊनच आपण रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं. काही लोक सायबर कॅफेवर जातात, सायबर कॅफेवाल्यांना कुठलाही नियम काहीही माहित नसतं. सर आताच बोलले की 2-2 हजार पर्यंत ते रजिस्ट्रेशनचे घेतात. हो, 2-2 सर याच्यापेक्षाही खूप त्रास देतात ते, आणि कुठलंही डॉक्युमेंट कुठेही अपलोड केलेलं असतं ते विद्यार्थ्याच्या लक्षात सुद्धा येत नाही. तर याच्यासाठी मी विनंती करतो की सगळ्यांनी फॅसिलिटेशन सेंटर आपल्या जवळच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसला जाऊनच तिथे रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं. ई स्क्रुटिनी जर करायचं असेल तर इथे खूपच मोठी तुम्हाला दक्षता घ्यावी लागणार आहे. पुढचा मोड होतो की एवढं सर झाल्यानंतर मेरिट लिस्ट जनरेशन. तर मेरिट लिस्ट ही जनरेट होत असते आपल्या सीईटी स्कोर, JEE मेन स्कोर याच्यावरती. मग 2 कॅन्डिडेट आहे, महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट आणि ऑल इंडिया कॅन्डिडेट. याच्यामध्ये सुद्धा प्रोव्हिजनल लिस्टमध्ये 2 प्रोव्हिजनल लिस्ट असतात. पहिली असते आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि सेकंड असते आपली फायनल मेरिट लिस्ट. या दोघांच्या प्रोसेसमध्ये ग्रीव्हियन्स पिरियड असतो.
2 ते 3 दिवसाचा ग्रीव्हन्स पिरियड दिलेला असतो. जसं मी आधी सांगितलं की एखाद्याने सायबर कॅफेवर किंवा कुठूनही जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि चुकीचं डॉक्युमेंट जर अपलोड केलं असेल किंवा नावामध्ये चूक असेल किंवा मार्कांमध्ये चूक असेल किंवा आपली कॅटेगरी ओबीसी आहे, ओबीसी नसून दुसरीच कुठली तरी कॅटेगरी झालेली असेल, तर हा आपल्याकडे शेवटचा चान्स असतो, जो त्याला आपण म्हणतो ग्रीव्हन्स पिरियड. इथे जर आपण ही चूक दुरुस्त केली नाही तर मात्र त्याचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव असूनही त्याला ऍडमिशन मिळत नाही. हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे इथे. सो जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करणार तेव्हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करणं अत्यंत आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये नेम, मार्क्स आणि कॅटेगरी हे आपल्याला अत्यंत बघावं लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला ग्रीव्हन्स पिरियड दिलेला आहे. जर चूक असेल तर ग्रीव्हन्स पिरियड मध्ये तुम्ही तिथे जाऊन भेटू शकता फॅसिलिटेशन सेंटरला किंवा ई स्क्रुटीला सुद्धा तुम्ही मेसेज टाकू शकता. ठीक आहे, पुढच्या याला जाऊया. देन फायनल मेरिट लिस्ट तयार होते. फायनल मेरिट लिस्ट नंतर आपल्याला सीट अलॉटमेंट समजू शकतं. पुढे जाऊया. यानंतर येतो आपला राऊंड. आता या राऊंड मध्ये मागच्या प्रोसेसनुसार 4 राऊंड घेतले गेले होते. तर याच्यामध्ये कसे राऊंड होतात ते आपण थोडीशी चर्चा करूया. पहिला राऊंड इनिशियल अलॉटमेंट बेस्ड ऑन हायेस्ट मेरिट अँड टॉप प्रिफरन्सेस. सेकंड राऊंड मध्ये होतं फिलिंग वॅकन्सी बेटरमेंट ऑप्शन्स अवेलेबल. याविषयी आपण चर्चा करू की बेटरमेंट काय आहे काय नाही. थर्ड राऊंड येतो नियर फायनल स्टेज, म्हणजे थर्ड राऊंड जवळपास संपण्यात आलेली असते प्रोसिजर, आणि इथे येतो आपलं स्ट्रिक्टर कन्फर्मेशन रूल्स. या रूल्स विषयी पण मी चर्चा करणार आहे, तुम्हाला सर्व सांगणार आहे. आणि चौथ्या राऊंडला असणार फायनल चान्स फॉर अलॉटमेंट रिमेनिंग द कॅप्सिल्स. कसे कसे काय करणार, बेटरमेंट काय असणार, फ्रीज काय असणार, आपण हे पुढच्या स्लाइडला आपण बघणार आहोत. सो चॉईस फिलिंग हा सुद्धा एक महत्वाचा टप्पा असतो की आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे असतात. कोणत्या कॉलेजेसला कोणती ब्रँच आणि किती ऑप्शन्स भरले जातात हा सुद्धा दरवर्षीचा प्रश्न असतो. तर 300 ऑप्शन्स पर्यंत आपल्याला भरता येतात. 300 ऑप्शन्स आपण भरू शकतो, कोणत्याही कॉलेजचा ब्रँच आणि हे पण भरू शकतो. आता रूल येतो ऑटो फ्रीज रूल. यामध्ये पहिला प्रिफरन्स जर असेल तर तो ऑटोमॅटिकली फ्रीज होतो. 300 ऑप्शन पैकी पहिला ऑप्शन असेल तर ऑटोमॅटिकली फ्रीज होतो. या नियमांमध्ये सुद्धा जेव्हा ऑप्शन फॉर्म भरायला मुलं सायबर कॅफेवर जातात किंवा मोबाईल इकडे जातात, मोबाईलवरून भरतात, तर तिथे सुद्धा मुलांची फसवणूक झालेली आमच्या लक्षात आलेली आहे. की मुलं सांगतात की हा टाका ऑप्शन आणि समोरच्याने दुसराच ऑप्शन टाकलेला असतो. तर यासाठी म्हणून मी परत विनंती करतो की फॅसिलिटेशन सेंटरला व्हिजिट करावी. तर पहिला रूल आहे ऑटो फ्रीज रूल. जो पहिला प्रेफरन्स असेल तर तो फ्रीज होतो. यू मस्ट पे सीट एक्सेप्टन्स फीज अँड यू कॅन नॉट पार्टिसिपेट इन द फर्दर राऊंड. पहिला प्रेफरन्स जर तुम्हाला मिळालेला असेल 300 पैकी तर तुम्हाला तो घेणं अनिवार्य आहे. जर तुम्ही नाही घेतला तर तुम्ही राऊंड प्रोसेस मधून पूर्णतः बाहेर जातात. हा पहिला रूल. सेकंड आहे सेल्फ फ्रीज. पहिला नसेल लागलेला पण पहिल्यानंतरचा 2 ते 300 पर्यंत कुठला तरी एखादा ऑप्शन लागला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्ही हॅपी आहे, तुम्हाला घ्यायचा आहे तो, तर तुम्ही तिथे सेल्फ फ्रीज करू शकता. म्हणजे त्याला आपण म्हणतो मॅन्युअली फ्रीज. त्याला आपण मॅन्युअली फ्रीज करू शकतो. आणि जर आपल्याला घ्यायचं नसेल तर आपण त्याला नॉट फ्रीज असं म्हणू शकतो. नॉट फ्रीज यालाच आपण म्हणतो बेटरमेंट. आता बेटरमेंट करण्याच्या 2 पद्धती आहे. एखाद्याला लागलेलं कॉलेज त्याला चेंज करायचं आहे किंवा एखाद्या कॉलेजमध्ये मिळालेली ब्रँच चेंज करायची आहे. हे विद्यार्थ्यावर अवलंबून आहे की त्याला काय चेंज करायचं आहे. ठीक आहे, तर याला आपण म्हणतो नॉट फ्रीज. तर 3 रूल आपण सुरुवातीला बघितलं. ऑटो फ्रीज, पहिला प्रेफरन्स असेल तर घ्यावंच लागेल, नाही तर त्याला राऊंडच्या बाहेर जाईल तो. सेल्फ फ्रीज, जर त्याला 300 पैकी एखादा ऑप्शन आवडला असेल आणि तो लागलेला असेल तर तो मॅन्युअली फ्रीज करू शकतो. तोही नसेल पाहिजे तर तो बेटरमेंट, त्याला आपण म्हणतो नॉट फ्रीज करून तो पुढच्या राऊंडला जाऊ शकतो. आता मागच्या वर्षीच्या प्रोसेस पासून काही स्ट्रिक्टर कन्फर्मेशन रूल्स आलेले आहे जे कॉम्पिटंट ऑथॉरिटी महाराष्ट्राने दिलेले आहे, त्याविषयी मी सांगतो. पहिल्या राऊंडला पहिला प्रेफरन्स हा कंपल्सरी आहे. दुसऱ्या राऊंडला पहिले 3 प्रेफरन्सेस कंपल्सरी आहे. म्हणजे पहिल्या 3 मध्ये कुठलंही ऑप्शन तुम्हाला लागलं तरी तुम्हाला ते घ्यावंच लागेल, नाहीतर तुम्ही राऊंडच्या बाहेर जाणार. सुरुवातीला फक्त पहिलाच प्रेफरन्स होता, मागच्या वर्षापासून हे चेंजेस झालेले आहे. राऊंड 3 ला मॅन्डेटरी आहे की 6 प्रेफरन्स, म्हणजे पहिले 6 जे कॉलेजेस तुम्ही टाकलेले असेल, ज्या ब्रांचेस तुम्ही टाकलेल्या असतील त्या तुम्हाला घ्याव्याच लागतील. आणि ह्या 6 पर्यंत जे ऑप्शन्स आहे पहिल्या राऊंड पर्यंत ते ऑटो फ्रीज होणार, जो लागलेला आहे तो. आणि जर नाही घेतला तर तो त्या प्रोसेसच्या बाहेर जाणार. तर ह्या महत्वाचे रूल आहे. हे 3 हे मागच्या प्रोसेसमध्ये हे इन्क्लूड झालेले आहे.
नंतर सीट एक्सेप्टन्स. यामध्ये सुद्धा लोकांना थोडंसं कन्फ्युजन होतं की आम्ही रजिस्ट्रेशन करताना फीस भरलेली आहे. रजिस्ट्रेशन म्हणजे सीईटीची एक्झामचं जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो तेव्हा, त्यानंतर हे फी 1000 रुपये कशाला, तर ही आहे सीट एक्सेप्टन्स. जसं मी सांगितलं की तुम्हाला ऑटो फ्रीज झालेलं, तुम्हाला सीट घ्यायची, 1000 भरून तुम्हाला ते कन्फर्म करायचं असतं. 2 नंबरचा ऑप्शन जरी लागलेला असेल, 7व्या नंबरचा जरी लागलेला असेल, तुम्हाला पाहिजे आहे तर तुम्ही त्याला सीट एक्सेप्टन्स फी भरावी लागत असते. बेटरमेंट म्हणजे नॉट फ्रीज जरी करायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला 1000 रुपये भरावेच लागतात आणि दीज आर नॉन रिफंडेबल. हे काय आहे? नॉन रिफंडेबल आहे. नंतर पोस्ट कॅप ऍक्टिव्हिटीज. कॅप झाल्यानंतर, राऊंड झाल्यानंतर एक इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आहे, कंडक्टेड बाय इंडिव्हिज्युअल कॉलेजेस फॉर सीट दॅट रिमेन्स वॅकंट आफ्टर राऊंड 4 ॲज पर द गाईडलाईन गिव्हन बाय सीईटी सेल. कॉम्पिटंट ऑथॉरिटी जी आहे सीईटी सेलने दिलेल्या नियमानुसार आपल्याला ही इन्स्टिट्यूट राऊंड भरू शकतो आपण. याच्यामध्येही मागच्या प्रोसेसमध्ये काही त्यांनी चेंजेस केलेले होते की स्टुडंटला तुम्हाला ऑप्शन फॉर्म आपण जसा भरतो तसा कॉलेजेसचे ऑप्शन फॉर्म कॉलेजेस सिलेक्ट करायचे होते की कोणत्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आहे, आणि त्या दिवशी तुम्हाला त्या कॉलेजला उपस्थित राहून ज्या ब्रँचमध्ये मेरिट लिस्टनुसार वॅकन्सी असेल त्या वॅकन्सीला तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळणार होती. तर हा झाला आपला इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, ज्याला आपण म्हणतो आफ्टर वॅकंट सीट्स. देन सर्वात शेवटी येतो की कट ऑफ डेट. फायनल डेट इज अनाउन्स्ड बाय सीईटी सेल आफ्टर विच नो ऍडमिशन कॅन बी मेड. सुरुवातीला जेव्हा ऍडमिशन प्रोसेसची नोटिफिकेशन येतं तेव्हाच कट ऑफ डेट ही मेन्शन केलेली असते. ही कट ऑफ डेट नंतर आपली कुठलीही ऍडमिशन होत नाही. कट ऑफ डेटच्या आधी तुम्ही ऍडमिशन कॅन्सल करू शकता. तुम्हाला भरलेली रक्कम पूर्ण मिळू शकते. 1000 रुपये मायनस करून तुम्हाला पूर्ण रक्कम मिळू शकते. परंतु कट ऑफ डेट नंतर जर तुम्हाला ऍडमिशन कॅन्सल करायची असेल तर मात्र तुम्हाला पूर्ण कॉलेजची फी भरावी लागत असते. नंतरचा भाग आहे कॉमेन्समेंट ऑफ क्लासेस. युजली स्टार्ट फ्रॉम द राऊंड 2 and 3. दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंड पासून सीईटी सेलने आपल्याला गाईडलाईन दिलेले असतात की तुम्ही कॉलेज सुरू करू शकता, म्हणजे इथून आपले कॉलेजेस सुरू होऊ शकतात. तर हे जर आपली कॅप प्रोसेस पूर्णतः की जिथे आपण रजिस्ट्रेशन पासून तर कॉलेज सुरू होण्यापर्यंत बघितलं. आणि याच्यानंतरचा जो मी आधी बोललो होतो की लिस्ट ऑफ डॉक्युमेंट मी तुम्हाला शेअर करणार आहे, तर ह्या मी शेअर केलेली आहे. मी याचा जर कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकतो. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स, SSC मार्कशीट, HSC मार्कशीट, डिप्लोमा मार्कशीट. काय लिहिलं मी इथे मी हा शब्द बोललो नाही कारण डिप्लोमाच्या विद्यार्थ्याला सुद्धा ऍडमिशन फर्स्ट इयरला घेता येते. डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्याला सुद्धा फर्स्ट इयरला ऍडमिशन घेता येते, म्हणून मी इथे हा तिसऱ्या डॉक्युमेंट मध्ये डिप्लोमा मार्कशीट टाकलेली आहे. आणि डिप्लोमाच्या मार्कांवरती त्यालाही आपल्याला ऍडमिशन मिळत असते. पहिला आणि दुसरा राऊंड सोडल्यानंतर तिसऱ्या राऊंडला डिप्लोमाच्या विद्यार्थ्याला तिथे कन्सिडर केलं जातं. तोपर्यंत पहिले 2 राऊंड फर्स्ट जे 12वी नंतरचे विद्यार्थी आहेत त्यांना प्रेफरन्स दिला जातो. चौथा आहे लिव्हिंग सर्टिफिकेट, आपण TC म्हणतो, ट्रान्सफर सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, इन्कम सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31 मार्च 2027. देन नॉन क्रिमिनल, अगेन व्हॅलिडिटी सेम फॉर OBC, SBC, SCBC, VJ, NTDT. इथे फक्त नॉन क्रिमिनल लागत नाही, ते SC आणि ST साठी, हे लक्षात घ्या. नंतर एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल सर्टिफिकेट, वय, राष्ट्रीयत्व, अधिवास प्रमाणपत्र, हे सुद्धा बऱ्याच मुलांकडे उपलब्ध नसतं. देन सीईटी स्पोर्ट कार्ड वगैरे हे तर मिळून जाईल. आणि एखाद्या विद्यार्थ्याने 12वी मागच्या वर्षी केलेली असेल तर तिथे गॅप सर्टिफिकेट हे आवश्यक आहे, म्हणून गॅप सर्टिफिकेट सुद्धा मी इथे लिहिलंय, गॅप सर्टिफिकेट इफ एनी. आणि त्यानंतर आधार आणि बँक पासबुकची झेरॉक्स. हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला, ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याला फिजिकल व्हेरिफिकेशनला लागतात, ऍट द टाइम ऑफ ऍडमिशनला लागतात, आणि त्याची हाय क्वालिटीमध्ये PDF स्कॅन असणं आवश्यक आहे अंडर 500 KB. तर सर्व गोष्टी मी इथे इन्क्लूड केलेल्या आहेत की 500 KBच्या आत सुद्धा आपल्याला ह्या आवश्यक आहे. काही प्रश्न असतील तर सांगू शकता, विचारू शकता. हॅलो, हॅलो, हा बोला. काही प्रश्न असतील कोणाचे तर विचारू शकतात. हॅलो हॅलो, बोला 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 बोला. बोला. सर मी होले बोलतोय, मलकापूर मधून हो. बोलतोय. हो हो बोला. मला एक असा प्रश्न होता की मी गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहे, माझी सॅलरी नियर अबाउट 12 लाखाच्या वर आहे, परंतु क्लास 3 कर्मचारी असल्यामुळे मला नॉन क्रिमिलियरचे सर्टिफिकेट मिळते.
बरोबर सर. हा, तर ते मला ते मी हा. जोडू शकतो का सर, माझं उत्पन्न जरी असलं तरी? हा सर, प्रश्न खूप चांगला आहे सर तुमचा. तर बघा सर, याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. आता आपण जी चर्चा करत होतो ही ऍडमिशन प्रोसेस विषयीची चर्चा होती, आणि दुसरा विषय आहे की स्कॉलरशिप. 2 आहे याच्यामध्ये. एक ऍडमिशन प्रोसेस आणि स्कॉलरशिप हे 2 वेगवेगळे भाग आहे. ऍडमिशन हो. प्रोसेस हे सीईटी सेल कंडक्ट करत असते. तुम्ही म्हटले तुम्हाला नॉन क्रिमिनल मिळणार आहे. नॉन क्रिमिनल जर तुम्हाला मिळालं तर तुम्हाला त्या कॅटेगरीची ऍडमिशन मिळू शकते. जसं तुम्ही ओके ओबीसी सर. कॅटेगरी मधून असाल तर हो. ओबीसी कॅटेगरी मधून तुम्हाला ऍडमिशन मिळेल, पण स्कॉलरशिप मिळणार नाही. कारण स्कॉलरशिप ओके सर. मिळण्यासाठी जी अट आहे ही 8 लाखाच्या आत उत्पन्न 8 असणं लाखाची. आवश्यक आहे. ओके सर. बरोबर. थँक्यू. तर हे 2 ओके सर. मुद्दे वेगवेगळे आहेत. हा. ठीक आहे सर. तर थँक्यू तुम्हाला सर. सीट मिळू शकते ओबीसीची. ओके सर. थँक्यू सर. ओके ओके. आणखी काही प्रश्न असतील तर विचारू शकता. सर चॅटिंग मध्ये कोणीतरी काहीतरी मेसेज टाकलाय, एकदा बघितलं ओके तर. ओके. मी चेक करतो. एकच. तो मेसेज असा आहे की ऍडमिशन प्रोसेस परत एकदा एक्सप्लेन करा, असा मेसेज आहे तो. हा. बरं. तर ह्या पीपीटी आपण शेअर करू असं काही नाही. आपलं जे लेवा युथ फोरमचं जे शैक्षणिक माहितीसाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप ओपन केलेला आहे, त्या ओके, ओके. ग्रुपवरती आपण ह्या पीपीटी शेअर करू महेश पाटीलचा. हो हो सर. हा, तर त्यामध्ये मुलांना ती कायमसाठी त्यांच्याजवळ ही माहिती राहील. आणि ही माहिती पूर्णपणे आपण जे सीईटी सेल त्यांचं ब्रॉशर काढते दरवर्षी, त्यामधून घेतलेली आहे. त्यामुळे ही पूर्ण ऑथेंटिक माहिती आहे. फक्त Yes, sir. मे बी 2026-27च्या सेशनला जर काही रूल चेंज झाले तर तेवढाच त्यामध्ये बदल होईल, अन्यथा सेम नियम राहतील. हो हो. थोडाफार बदल होऊ शकतो, नाहीतर सेम रूल राहतात सर. हो सर एक विनंती होती हो. की आपलं जे गोदावरी हो. फाउंडेशन किंवा गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याच्यामध्ये आपण हे हो, हो. जे मार्गदर्शन केलं आहे याच्यासाठी एक वेगळा एखादा डेस्क आहे का, जेणेकरून आमच्याकडे जर एखादी इन्क्वायरी आली, समजा एखाद्या विद्यार्थ्याने किंवा एखाद्या पालकांनी आम्हाला विचारलं की आम्हाला हे फॉर्म किंवा ऍडमिशन प्रोसेस वगैरे, तर असं आपला कॉलेजमध्ये एखादा स्पेशली डेस्क आहे का की जेणेकरून अगदी तिथे. हो सर, बरोबर हा सर. माझा सॉरी सर थोडा इंटरप्ट करत होतो मी. हीच एक शंका उपस्थित करू इच्छित होतो. डॉक्टर अतुल इंगळे बोलतोय. हो हो बोला. बोला. हा, मी हीच आता बंगाळे दादांनी जी शंका उपस्थित केली तीच मला थोडं ती क्युरी होती की आपल्याकडे जर एखादा हेल्प डेस्क जर असला तर मग विनाकारण तुम्हाला फॅकल्टींना वारंवार फोन करून त्रास देण्यापेक्षा थेट तिथेच जाऊन विचारता येईल असं. बोला महेश सर. सर हा माझा मी नंबर शेअर केलाय स्क्रीनवरती. तुम्ही डायरेक्टली हो. माझ्याशीच बोलू शकता. कोणी पालकांनाही माझा नंबर देऊ शकता सर, काही प्रॉब्लेम नाही. हो हो. ओके सर. थँक्यू. कारण काय होतं धन्यवाद सर, सर, धन्यवाद. हा, कारण काही डिटेल्स गोष्टी काही लोकांना माहिती नसतात, मग त्याच्यामध्ये परत कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं. त्याच्यापेक्षा मी डायरेक्टली त्यांच्याशी चर्चा करेल. कोणालाही माझा नंबर द्या, काही प्रॉब्लेम नाही सर. तर याच्यामध्ये एक असा त्रास होऊ शकतो की विनाकारण तुम्हाला खूप अननेसेसरी कॉल येऊ शकतात असं मला वाटतं. पण नाही, एखाद्या येऊ द्या वेळेस सर. आणि ओके चालेल, धन्यवाद सर. येऊ द्या आणि सर. जर हो. एखादा विद्यार्थी किंवा पालक स्वतः येऊन भेटायचं जर झालं समजा कॉलेजला येऊन, तर ते तुमची भेट हो. घेऊ शकतात का? हो हो. ओके ओके. मी आणि माझी टीम धन्यवाद. पूर्ण अवेलेबल असते सर कॉलेजला, काही प्रॉब्लेम नाही. येस 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 येस. महेश सर, एक प्रश्न आलेला आहे मेसेज मध्ये की हो. ओबीसी नॉन क्रिमी लेअर आणि कास्ट व्हॅलिडिटीचं थोडक्यात एक्सप्लेन करा परत एकदा. ओके. हा. ओबीसी नॉन क्रिमिलियर आणि व्हॅलिडिटी जी आहे, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. आधीच्या नियमानुसार व्हॅलिडिटी तुम्हाला उशिरापर्यंत सादर करता येत होती, परंतु आता जे व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर लागतं तुम्हाला, हे ऍट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशनच पाहिजे असते. जर तुमचं रजिस्ट्रेशन झालं नाही तर तुम्ही ऑटोमॅटिकली ओबीसी मधून एकतर कन्व्हर्ट होतात, नाहीतर तुम्ही डायरेक्टली राऊंडच्या बाहेर जातात. त्याच्यामुळे नॉन क्रिमिलियर असेल किंवा व्हॅलिडिटी असेल, ओबीसीची असेल किंवा कोणत्याही कॅटेगरीची असेल, व्हॅलिडिटी असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि डेटचं विषयी मी जे सांगितलं तुम्हाला की नॉन क्रिमिलियरची जी डेट आहे 31 मार्च 2027 या वर्षीच्या ऍडमिशन प्रोसेससाठी हे अत्यंत आवश्यक आहे.
त्या तारखेपर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हॅलिड असलं पाहिजे. असणं आवश्यक आहे, व्हॅलिडिटी हा, तोपर्यंत असणं generally- आवश्यक आहे. जनरली नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट हे 3 वर्षाकरता व्हॅलिड असते, जे इश्यू होते गव्हर्नमेंट कडून. हो. आणि तुम्ही जर आज बरोबर. काढलं तर ते 2029 पर्यंत व्हॅलिड राहील. तुम्ही जर मागे काढलं, बरोबर. मागच्या आर्थिक वर्षात काढलेलं असेल तर ते 2028 पर्यंत व्हॅलिड असेल, असं जनरली तो नियम असतो. तर बरोबर. ते बरोबर. तुमचं नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट हे मागच्या 1 वर्षाच्या आधी काढलेलं नसावं शक्यतोवर. बरोबर. पण 2025 मधलं चालेल, पण त्यापूर्वीचं नको. हो. बरोबर. आणि आताही तुमच्याकडे वेळ आहे. इथून पुढे 2 महिने अजून साधारणतः 1.5 महिना 2 महिने रजिस्ट्रेशन सुरू व्हायला वेळ आहे. तोपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट काढू शकतात, नॉन क्रिमिलेअर वगैरे. आणि कास्ट व्हॅलिडिटीला वेळ लागतो. ज्याचं काढलेलं नसेल त्यांनी सर्वप्रथम कास्ट व्हॅलिडिटीची प्रोसेस करावी. सर अजून एक प्रश्न होता की आता हो. सीईटीची एक्झाम चालू झालेली आहे किंवा झालेली आहे किंवा आता होणार आहे, ह्या सर्व गोष्टीमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला समजा जर का हवे तसे मार्क मिळाले नाही, तर त्याला कॉलेज सिलेक्शन करताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे कसे कॉलेज सिलेक्ट केले पाहिजे? आता समजा एखाद्या व्यक्तीला, एखाद्या मुलाला समजा जे म्हणतो आपण की खूप जास्त कमी मार्क पडले, म्हणजे एक लेव्हलवरच्या वरती तो जाऊ शकला नाही, पण तरी त्याला एखादी फॅकल्टी बरोबर. हवी आहे, तर ती फॅकल्टी त्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, समजा आता आपल्या कॉलेजमध्ये पण होऊ शकत नाहीये किंवा इतर कॉलेजेसमध्ये, पण त्याला कुठे ना कुठे तर कमी मार्क्स मध्ये पण तो एखादं कॉलेज सिलेक्ट करू शकतो. तर त्याने कशा प्रकारचे कॉलेजेस, त्याला काही कॉलेजेसची रेटिंग आहे का की त्या कॉलेजेसच्या रेटिंगला पण हे सिलेक्ट केले पाहिजे, किंवा कॉलेज कुठलं सिलेक्ट केलं गेलं पाहिजे, कुठे कुठे कसं कसं होऊ शकतं, कशा प्रकारे होऊ शकतं, कमी मार्कांमध्ये सुद्धा चांगलं म्हणजे एखादी फॅकल्टी त्याला जर हवी असेल तर ती कशी भेटू शकते? हो. तर नाही. याच्यासाठी आपण बोलतो सर. बोला. येतोय सर माझा? हा. तर याच्यासाठी सर सीईटी सेल एक वेबसाईट आहे, ती वेबसाईट मी दाखवतो तुम्हाला. आणि याच्यामध्ये आपल्याला माहिती असतं की कोणत्या कॉलेजला किती मेरिट गेलेलं आहे, किती स्कोअर गेलेला आहे. ठीक आहे. एक संभाव्य आपल्याला मागच्या वर्षी 3 वर्षाचे आपल्याला रेकॉर्ड तिथे मिळतं, की जेणेकरून आपण आपल्या मार्कानुसार कोणत्या कॉलेजला, कोणत्या ब्रँचला किती मार्कांवरती क्लोज झालेलं आहे हे आपण बघू शकतो. ही फार अत्यावश्यक गोष्ट आहे, कारण उगाच हो. मोठे मी होप्स दाखवतो सर ठेवण्यापेक्षा. तुम्हाला, 1 मिनिट Yes, मी yes, स्क्रीनवरती दाखवतो, 2 मिनिटं चालू ठेवा. Please. बघा, गुगल वरती गेल्यानंतर आपण सीईटी सेल टाईप करायचंय. डायरेक्टली आपण सीईटी सेलच्या वेबसाईटला जातो. नंतर वेबसाईटला गेल्यानंतर उजव्या बाजूला ऍडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 25-26, कारण या वर्षीचं अजून सुरू झालं नाही, मागच्या वर्षीची आहे. तिथे आपण जाऊ शकतो. अशी ही वेबसाईट ओपन होते, जिथे आपल्याला रजिस्ट्रेशन वगैरे सर्व गोष्टी करता येतात. यातला पहिला, याच्यामध्ये डाव्या बाजूला कोर्सेस लिहिलेले असतात, जिथे आपण जाऊ शकतो. बघा खाली अंडर ग्रॅज्युएट मध्ये बी आणि बीटेक. बी आणि बीटेक वरती क्लिक केल्यानंतर आपण पुढे जातो. इथे आपल्याकडे लॉग इन्स दिसतात बघा. जसं मी म्हटलं, रजिस्ट्रेशन करायचं असेल तर कॅन्डिडेट लॉग इन इथून करू शकतो. संस्था असेल तर इन्स्टिट्यूटला इथून करता येते. बरेचसे बाकीचे लॉग इन आहेत. आपल्याला इन्स्टिट्यूट लॉग इन, कॅन्डिडेट लॉग इन आपण इथून करू शकतो. आता याच्या डाव्या बाजूला सर्वांना जर दिसत असेल, मला असं वाटतं व्हिजिबल आहे सर्वांना ही स्क्रीन. हो सर. sir. हो. तर याच्यामध्ये व्हॅकंट सीट पासून सगळं तुम्हाला इथे सीट मॅट्रिक्स दिसते, की कोणत्या कोणत्या कॉलेजला अलॉटमेंट कसे झालेले आहे, राऊंड कसे झालेले आहे, कट ऑफ कसे आहे, प्रत्येक राऊंडचे कट ऑफ सुद्धा दिसतात, कोणत्या कोणत्या राऊंडला कसे झाले गेलेले आहेत सगळ्या. आणि खाली जर गेलो आपण तर सीट मॅट्रिक्स आणि कॅप राऊंडचं प्रत्येकाचं डिस्ट्रीब्युशन, म्हणजे कोणत्या कॉलेजला किती सीट कोणत्या ब्रँचला आहे, किती फिल झालेले असतील दरवर्षी, किती फुल झाले आहे, किती खाली आहेत, आणि प्रत्येक ब्रँचला प्रत्येक कॅटेगरीनुसार किती मार्कांचा कट ऑफ आहे, सर्व ट्रान्सपरंट प्रोसेस ही दिलेली आहे. पण बऱ्याच लोकांना ही माहिती नसते. तर इथे मेरिट लिस्ट चेक करण्यापासून तर तुम्हाला प्रत्येक राऊंडचं काय काय झालेलं आहे, प्रत्येक राऊंडला कोणत्या कोणत्या ठिकाणी कशी ऍडमिशन झालेली आहे, कोणत्या कॅटेगरीला किती कट ऑफ होता, हे सगळं या आपल्या डाव्या बाजूच्या सेक्शन मध्ये पूर्ण एक्सप्लेन केलेलं असतं. बघा इथे कॅप राऊंड 3चा कट ऑफ दाखवलेला आहे, सर्व दाखवलेलं आहे. तर अशा दृष्टीने जर आपण अभ्यास केला थोडा, तर आपल्याला
लिस्ट ऑफ कॉलेज तयार करून ठेवू शकतो आपण, की आपल्या मार्कांनुसार माझ्याकडे असे 10-15 कॉलेजेस आहे की जिथे मी ऍडमिशन प्रोसेस जेव्हा सुरू होईल तेव्हा ऑप्शन फॉर्म भरताना या 10 कॉलेजेसला जर टाकला तर माझा नंबर लागू शकतो. मागच्या वर्षीचा जो कट ऑफ असतो एखाद्या कॉलेजचा कुठल्याही ब्रँचसाठी साधारणतः त्यामध्ये हो. 0.5% किंवा 1% एवढाच हायर मेरिट जाऊ शकते. म्हणजे ओके. समजा गोदावरी बरोबर. इंजिनिअरिंग कॉलेजचा कॉम्प्युटर ब्रँचचा 2025-26चा कट ऑफ ओबीसीचा समजा 85% होता, तर तो 26-27ला मे बी मुलांची संख्या वाढते, अप्लिकंट मुलं, जसे की या वर्षी सीईटीला अप्लिकंट वाढलेले आहे, त्यामुळे तो 85.5 किंवा 86 असा वाढू शकतो. जनरली तो थोडाफार वाढतो, कमी होत नाही. त्यामुळे तुम्हाला जे मार्क सीईटी मध्ये पडलेले आहे किंवा जेईई मध्ये पडलेले आहे, तर आयदर यू कम्पेअर फॉर युअर सीईटी स्कोर किंवा जेईई स्कोर, आणि तुम्ही एक अंदाज बांधू शकता की तुम्हाला कोणत्या कॉलेजला कोणती ब्रँच ही भेटू शकते. ओके. म्हणजे जसे मार्क भेटले की पहिल्यांदा आपण आपल्या कॉलेजेसची आपल्या मार्कांनुसार लिस्ट बनवणे फार अत्यावश्यक आहे. हो, प्रिव्हियस इयर कट ऑफ पाहून घ्यायचा, आपल्याला जे कॉलेज अपेक्षित आहे त्या कॉलेजच्या अपेक्षित ब्रँचचा, आणि तो स्कोर आणि तुमचे मिळालेले मार्क हे कम्पेअर करा. येस. ते जर 1%च्या आत असतील तर तुमचे चान्सेस आहेत भेटण्याचे, अदरवाईज तुम्हाला चॉईस तुमची बदलावी लागेल. ग्रेट. हा, एक प्रश्न आलाय सर चॅटिंग मध्ये, स्पॉट राऊंड बद्दल माहिती सांगा हो. मला विचारते. हो, हो 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 वाचला सर मी. तर मला वाटतं नेमाडे सर आहेत कोणतरी. बरं हो हो. सर, स्पॉट राऊंड हा शब्द जो आहे हा ऍक्च्युली आता वापरला जात नाही. स्पॉट राऊंड नाही करता आपण याला इन्स्टिट्यूशनल राऊंड असं म्हटलं जाते. आणि आधी कसं होतं की तुम्ही डायरेक्टली कॉलेजेसला जाऊन व्हिजिट करून स्पॉट राऊंडला ऍडमिशन घेऊ शकत होते. तर मागच्या वर्षीपासून याच्यामध्ये काही नियमांमध्ये बदल झालाय की ज्याला त्यांनी इन्स्टिट्यूशनल राऊंड म्हटलंय. आणि हा सुद्धा राऊंड तुम्हाला तेव्हाच भरता येईल की जेव्हा मुलांना ऑप्शन फॉर्म थ्रू भरला जाईल. ऑप्शन फॉर्म भरेल तो की कोणत्या कॉलेजला घ्यायचंय, समजा त्याला 10 कॉलेजेसमध्ये कुठेतरी वॅकन्सी बघायची आहे, तर 10 कॉलेजेसला तो मेसेज टाकेल आणि त्याच्या मेरिट लिस्ट नुसार त्याचं नाव आपल्या कॉलेजला येईल. आणि त्याच्यानंतर त्या कोर्ससाठी समजा आपल्याकडे 50 मुलांनी अप्लाय केलेलं असेल आणि आपल्याकडे सीट 20 जागा शिल्लक असतील, तर त्या मेरिट लिस्ट नुसार परत आपल्याला मेरिट लिस्ट सँक्शन करावी लागते. ती आधी डिस्प्ले करावी लागते आणि ती डिस्प्ले केल्यानंतर मग जे पहिले जे 20,000 असतील त्या दिवशी त्यानुसार आपल्याला ऍडमिशन करता येते. तर हा बदल आहे. काही आधी तो जसा स्पॉट राऊंड होता त्याला काही घटना घडल्या मागच्या 2-3 वर्षामध्ये की पैसे देऊन ऍडमिशन झाले, अशा झाल्या, त्यामुळे हा राऊंड थोडासा स्ट्रिक्ट घेतला जातो आता. आणि ते मेरिट लिस्ट सुद्धा आपल्याला डिस्प्ले करावे लागते वेबसाईटवर, कॉलेजच्या वेबसाईटवर, आणि सीईटी सेलला सुद्धा त्याचा आपल्याला रेकॉर्ड द्यावा लागतो. त्यामध्ये कॅटेगरी परत पाळली जाते का सर, ओबीसी, ओपन वगैरे असं काही? हो 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 सर. हा, ते पण वॅकन्सी सांगून कुठली द्या. अवेलेबल आहे, महत्वाचा मुद्दा काय आहे की वॅकन्सी कोणत्या, समजा 20 सीट आपल्याकडे अवेलेबल आहे, त्यामध्ये कोणत्या कॅटेगरीच्या ते 20 सीट अवेलेबल आहे, त्या कॅटेगरीनुसार आधी प्रेफरन्स. समजा ओबीसीची सीट जर आपल्याकडे अवेलेबल असेल तर आधी ओबीसीच्याच कॅन्डिडेटला आपल्याला प्रेफरन्स द्यावा लागतो मेरिटनुसार. येस सर, समजा एखाद्या कॅन्डिडेटला मार्क्स वगैरे भेटले, कॉलेज सिलेक्शन झालंय, पण त्याची जर आर्थिक परिस्थिती फीज वगैरे जे काय भरण्यासाठी नसेल, तर अशी एज्युकेशनल लोन साठी किंवा याच्यासाठी काही प्रोसेस असते का? जसं की रोटरी, इथे मुंबईमध्ये रोटरीकडून आपल्याला ना एज्युकेशन लोन भेटतं कमी व्याजदरामध्ये, तसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं काही विशिष्ट एज्युकेशन लोन वगैरे किंवा हे भेटू शकतं का? म्हणजे भेटतं का? असं काही स्कीम आहे का गव्हर्नमेंटच्या म्हणा किंवा प्रायव्हेट म्हणा किंवा इतर संस्था? वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँकांमधनं एज्युकेशनल आहेत लोन ना मिळतं सर? सर. आहेत. सर्वच मुलांना education राष्ट्रीयकृत loan भेटतं. बँका लोन देत असतात. तर त्याची तुम्ही आतापासूनच चौकशी करा. तुमचं जनरली ज्या बँकेमध्ये खातं असेल पालकांचं, त्यांनी त्या बँकेच्या मॅनेजरशी वगैरे संपर्क साधून पूर्वतयारीत राहावे, जेणेकरून ऍडमिशन होता बरोबर तुम्हाला लोनसाठी अप्लिकेशन करता येईल. सर, माझा एक प्रश्न होता. बोला. बोला सर. जसं सर 10th नंतर 2 रूट आहे अभियांत्रिकीला जाण्याचे, एक म्हणजे 11-12 नंतर आणि नंतर 10th नंतर डिप्लोमा झाल्यानंतर. तर या बरोबर. दोघं बरोबर. रूट पैकी कोणता रूट चांगला आहे किंवा असू शकतो?
म्हणजे डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळते आणि 12th बरोबर. गेल्यानंतर 12th नंतर आपण फर्स्टला जातो, फर्स्ट इयरला ऍडमिशन मिळते. हो. तर या दोघं रूट पैकी कोणता रूट चांगला आहे? 10th वरून डिप्लोमाचा रूट पण चांगला आहे का? हा, तर महेश. देतो मी उत्तर तुम्हाला. हो हो. आता ऍक्च्युली हा प्रश्न असा आहे की विद्यार्थ्याला काय पाहिजे, खरा प्रश्न तर हा आहे. बर. म्हणजे विद्यार्थ्याची इच्छा काय आहे की 10वी नंतर त्याला डिप्लोमा करायचा आहे किंवा 12वी करायची आहे, हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, टेक्निकल अडचण अशी आहे की डिप्लोमा जर केला आपण हम्म, तर डिप्लोमा नंतर तुम्हाला जेव्हा डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घ्यायचे असतात, हम्म, ठीक आहे, तर अशा ठिकाणी सीट्स हे अवेलेबल कमी असतात. बरं. म्हणजे जसं आता आपल्या फर्स्ट इयरला म्हणजे ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस कमी होतात कमी असं होतात म्हणणं. कारण मार्क तुम्हाला चांगले लागतात. बरं. हा, आणि जसं आता आपण एक्झाम्पल घेऊया, हा बोला बोला. एक एक्झाम्पल आपण घेऊया की त्याने कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा केला आहे, बरोबर. ठीक आहे, आणि त्याला कम्प्युटर इंजिनिअरिंगला डिग्रीला ऍडमिशन घ्यायची आहे, ठीक आहे. 60 जागांमध्ये तुम्हाला फक्त 6 जागा तुमच्याकडे अवेलेबल असतात. बरोबर. तर अशामुळे मग कॉम्पिटिशन वाढून जाते आणि जेणेकरून मग त्याला कम्प्युटर सोडून दुसऱ्या बँचला पण घ्यावं लागू शकते. म्हणजे मार्क तिथे खूप आवश्यक आहे. आवश्यक आहे, बरोबर. समजा जर का आपण मार्कांचा क्रायटेरिया थोडा बाजूला ठेवला तर हा रूट ही चांगला आहे का, मग सोयीस्कर राहील का? म्हणजे जर का सोयीस्कर आहे, कॅन्डिडेट आहे तो कॅपेबल आहे, सपोज मार्क मिळवण्यात वगैरे मग कॅपेबल आहे आणि मिळवले त्याने, हो तर हो मग हा रूट पण चांगला आहे का हो ना, असं? चांगला आहे, चांगला आहे. ओके ओके, तेच मला विचारायचं. ओके आपण सर, मला वाटतं आपण पुढचं सेशन याच गोष्टीवर घेणार आहोत ना, पॉलिटेक्निक 10th पॉलिटेक्निक टू डिग्री असा जो मुलांचा प्रवास आहे त्याच्यावर पुढचं सेशन असणार आहे आपलं नेक्स्ट संडे. ओके ओके, हो. चालेल चालेल. हा, तसं एक प्रश्न आलाय सर, महेश सर, की जर आपल्याला ऍडमिशन एखाद्या कॉलेजमध्ये पाहिजे आहे तर त्या कॉलेजचं नाव किती नंबरवर टाकायचं, कोणत्या सिक्वेन्सने टाकायचं, असं काही नियम आहे का? हा, मी ऑलरेडी स्लाइड मध्ये सांगितलं की आपल्याला 300 ऑप्शन्स भरता येतात. म्हणजे 300 ऑप्शन जे हे आपल्या आवडीचेच कॉलेजेस आपल्याला टाकायचे असतात तिथे. यात महत्वाचा भाग एक असा आहे की आपल्याला कोणतं कॉलेज 1 नंबरला पाहिजे, ठीक आहे. कोणतं कॉलेज आपल्याला पहिल्या प्रेफरन्स मध्ये पाहिजे, दुसऱ्या प्रेफरन्सला पाहिजे, तिसऱ्या प्रेफरन्सला पाहिजे, अशा ऑर्डरने आपल्याला तो टाकावा लागणार आहे. म्हणजे हायेस्ट जे प्रायोरिटी आहे ती सर्वात वरती असायला पाहिजे, ठीक आहे. जसं आपण एक्झाम्पल घेऊया की गव्हर्नमेंट कॉलेज आहे, मला तर गव्हर्नमेंट कॉलेज मी 1 नंबरला टाकेल, प्रायव्हेट असेल तर दुसरं टाकेल, तिसरं असेल. त्याच्यानंतर ब्रँचला सुद्धा तुम्ही ऑप्शन देऊ शकता की कोणती ब्रँच तुम्हाला आधी पाहिजे. तर असं कॉलेज आणि ब्रँचला आपण ऑप्शन देऊ शकतो. असे 300 प्रिफरन्स हे आपले असणार आहे, जे आपल्या आवडीचे कॉलेजेस आहेत ते आपल्याला आधीच त्याची लिस्ट करून ठेवायला विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. हॅलो सर, एक प्रश्न होता सर. हो बोला. सर, काही ऑटोनॉमस कॉलेज असतात की त्यांच्यामध्ये काही अशी सेपरेट त्यांची ऍडमिशनची काही वेगळी एक्झाम वगैरे असते का सर? नाही नाही, नाही आहे ना. महाराष्ट्र स्टेट सीईटी सेल मार्फत जे पण आपली ऍडमिशन प्रोसेस राबवली जाते, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, यामध्ये जे पण कॉलेजेस आहेत हे सर्व एकाच रूलने ऍडमिशन होत असतात. तुम्ही जो विषय करताय हा दुसरे ओपन युनिव्हर्सिटी असतात, तिथे ओपन युनिव्हर्सिटीला ते होऊ शकतं. म्हणजे MIT म्हणा किंवा अशा ज्या युनिव्हर्सिटीज सिम्बॉयसिस वगैरे, तर त्याच्यामध्ये त्यांची हो, हो. स्वतंत्र एक्झाम असते ना. तो भाग डीम वेगळा आहे. युनिव्हर्सिटी, आपण जो डीम युनिव्हर्सिटी हा म्हणतात जो त्याला. आपण डिस्कस करतो हा महाराष्ट्र स्टेटचा करतोय. हा, ठीक आहे सर, थँक्यू. हॅलो हॅलो बोला. बोला बोला. सर, मला ते नॉन क्रीमी लेअर बद्दल थोडी अजून माहिती हवी होती. सपोज एक पॅरेंट गव्हर्नमेंट सर्वंट आहे ग्रुप बी आणि दुसरा प्रायव्हेट मध्ये वर्किंग आहे, तर त्यांच्यासाठी कसा क्रायटेरिया असेल? आणि सपोज नॉन क्रीमी लेअर मध्ये नसेल बसत तर मग ओबीसी ची फॅसिलिटी मिळेल की नाही मिळेल? हा, तुमच्या पहिले दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो की जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर नसेल तर तुम्हाला ओबीसी मध्ये सीट घेता येत नाही, की जेणेकरून तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या वरती आहे. पहिला प्रश्न तुमचा असा होता की दोघांपैकी एकाचं इन्कम
कमी असेल किंवा प्रायव्हेटमध्ये असेल, तर सर. अशा केसमध्ये जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलेअर असेल सर. तरच तुम्हाला ऍडमिशन फॅसिलिटी मिळेल, म्हणजे ओबीसी कॅटेगरीची सवलत तुम्हाला मिळेल. थँक्यू सर. सर अजून एक प्रश्न होता की गेल्या काही वर्षामध्ये बरेच काही ब्रांचेस वाढलेले आहेत, म्हणजे बऱ्याच काही फॅकल्टी इंजिनिअरिंग मध्ये वाढलेले आहेत. तर यावर्षी हो, असे हो. काही नवीन ब्रांचेस वगैरे किंवा फॅकल्टीज अशा वाढलेल्या आहेत का, आणि कुठल्या फॅकल्टीज आपण म्हणजे मुलांनी घ्यायला पाहिजे आणि कशा कशा? आता प्रत्येकाचा सर्वांचा ट्रेंड जर बघितलं तुम्ही गेले 4 ते 5 वर्षामध्ये आयटी सेक्टरमध्ये किंवा हा. कम्प्युटर सेक्टरमध्ये, पण काही वर्षापासून तुम्ही बघत आहे, काही वर्षापासून म्हणजे गेल्या 1-2 वर्षापासून आयटीचा जो सेगमेंट आहे, म्हणजे मार्केट सिनेरिओ आहे, त्या हिशोबाने बऱ्याच लोकांचे आता चेंजेस झालेले आहेत. बरेच जण विचार करतात मेकॅनिकलला जायला पाहिजे, इलेक्ट्रिकलला. तर तुमचे काय सजेशन असतील? महेश तर सर, मी बोलू का? याच्यामध्ये हो बोला सर, बोला सर. हा, यांनी फार महत्वाचा प्रश्न विचारला आहे की ब्रँच चॉईस ही नवीन जे नॉन कन्व्हेन्शनल कोर्सेस आहेत त्याला चॉईस द्यायची का कन्व्हेन्शनल कोर्सेस कडे जायचं? तर नो डाऊट प्रश्न फार महत्वाचा आहे. आज असं झालेलं आहे की सर्व महाविद्यालयांमध्ये आयटी रिलेटेड कोर्सेसच्या सीट ह्या अवाढव्य प्रमाणात वाढलेल्या आहे. प्रत्येक कॉलेजची इंटेक जर बघितली तर साधारणतः 70% सीट्स ह्या कॉम्प्युटर अलाइड ब्रँचेसच्या आहे. कॉम्प्युटर अलाइड म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये परत स्पेशलायझेशन लाईक सायबर सिक्युरिटी, अशा खूप ब्रँचेस ह्या कॉम्प्युटर अलाइड नवीन आल्या आहेत मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये. तर ज्या विद्यार्थ्याला कॉम्प्युटर मध्येच करिअर करायचं आहे त्यामध्येही त्याने काही जर स्पेसिफिक चॉईस सुरुवातीपासून ठरवली तर तो त्या कोर्सला जाऊ शकतो. जसं की आजकाल सायबर सिक्युरिटी एक्सपर्टची डिमांड थोडी वाढलेली आहे. जर मुलाला कॉम्प्युटरमध्येच करिअर करायचं आहे तर त्याला सायबर सिक्युरिटी हा एक चांगला ऑप्शन होऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये. कारण प्रत्येक ठिकाणी सिक्युरिटी, डाटा सिक्युरिटी किंवा कॉम्प्युटर अलाइड जे काही तुम्ही ट्रान्झॅक्शन करतात त्याची सगळ्याची सिक्युरिटी फार महत्वाची झालेली आहे. तर कॉम्प्युटर सायन्स स्पेशलायझेशन इन सायबर सिक्युरिटी हा एक चांगला ऑप्शन आहे. दुसरा, ज्याला एआय रिलेटेड जॉब्स मध्ये जास्त इंटरेस्ट असेल त्यांनी एआय अलॉंग विथ डाटा सायन्स किंवा एआय अलॉंग विथ मशीन लर्निंग हे ऑप्शन्स तो चूज करू शकतो. आणि ज्याला कोअर कॉम्प्युटिंग मध्येच इंटरेस्ट आहे, जसं की क्वांटम कॉम्प्युटिंग आता एक नवीन फील्ड आलेली आहे, त्यामध्ये रिसर्च हा सध्या सुरू झालेला आहे, तर तशा विद्यार्थ्यांनी कोअर फील्डमध्ये राहावं. कोअर इन कॉम्प्युटर हे झाले कॉम्प्युटर अलाइड सर्व कोर्सेस. ह्या व्यतिरिक्त जर तुमची चॉईस कुठल्या कन्व्हेन्शनल ब्रँचेसची असेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, तर आजच्या घडीला ही चॉईस खूप चांगली आहे. मी तर असं म्हणेल की ज्याला सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये सध्या इंटरेस्ट आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सीट्स आजच्या डेटला महाराष्ट्रामध्ये फार कमी कॉलेजेसमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे आज एक चांगला सिव्हिल इंजिनियर मार्केटमध्ये अवेलेबल होणं हे फार कठीण झालेलं आहे. कुठलाही चांगला सिव्हिल इंजिनियर हा पास आउट झाल्यानंतर त्याला चांगला जॉब हा लगेच मिळू शकतो. आणि जर मागच्या 2 ते 3 वर्षाचं तुम्ही गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचं बघितलं तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या मागच्या 3 वर्षामध्ये साधारणतः 3 ते 4 हजार सीट जागा भरल्या गेलेल्या आहेत. पीडब्ल्यूडी म्हणा किंवा इतर महानगरपालिका म्हणा किंवा इतर कुठल्याही ऑर्गनायझेशन असतील गव्हर्नमेंटच्या त्यामध्ये, तर ज्याची ही चॉईस आहे ते या करिअरला जाऊ शकतात. सेम इज विथ मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. रेल्वे रिक्रुटमेंटची कंटिन्युअस रिक्रुटमेंट ही सुरू आहे.
इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि मेकॅनिकल इंजिनियर, मोस्टली इलेक्ट्रिकल इंजिनियर जास्त लागतात गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, आणि यांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण थोडेफार ऍडव्हान्स कोर्सेस केल्यानंतर खूप सारे जॉब्स अवेलेबल आहेत कोअर इंजिनिअरिंगला. आणि जुनी एक ब्रँच इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन जी आहे कोअर मधलीच जी काउंट होते, तिला पण आज एम्बेडेड मध्ये नवीन आपल्या देशामध्ये कंपनीज येत आहेत. गव्हर्नमेंटचं, सेंट्रल गव्हर्नमेंटचं पण त्या फील्डवरती मोठं लक्ष आहे. आपले जे IT मिनिस्टर आहे त्यांनी पुढच्या 5 ते 10 वर्षाचे प्लॅन आखलेले आहेत आणि 3 ते 4 प्लांट एम्बेडेड सिस्टीम्स वरती भारतामध्ये सुरू झालेले आहेत. तर इलेक्ट्रॉनिक्स अँड अलाइड कोर्सेस हा पण एक चांगला ऑप्शन कोअर मधला अवेलेबल आहे. तर ज्या विद्यार्थ्याची म्हणजे अर्ली चॉईस आयडेंटिफाय करून त्याने ब्रँचचं सिलेक्शन करावं असा माझा सल्ला असेल. सध्याचं कन्फ्युजन मुलांचं सुद्धा हेच होऊन बसलेलं आहे की प्रत्येक फील्डमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो वापर वाढत आहे आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जी कमतरता किंवा म्हणजे जे काम 10 लोकांमध्ये होत होतं ते कम्प्युटरमुळे 3 लोकांमध्ये आलं आणि AI ने ते एका व्यक्तीवरती आणून उभं केलं. बरोबर. पण खरी गोष्ट असं आहे की मेकॅनिकल इन्फ्रा आणि सिव्हिल इन्फ्रा हे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे प्रत्येक देशाचं. हे खरं तुम्ही जे सांगितलं हे योग्य मार्गदर्शन आहे. ज्या देशात मेकॅनिकल इन्फ्रा आणि सिव्हिल इन्फ्रा बेस्ट आहे तोच देश सर्वात जास्त प्रगत झालेला आहे. जर का तुम्ही गेल्या 50 वर्षातला जर का अभ्यास केला तर आपल्याला आढळेल चायना असो, USA असो किंवा कुठलेही जे मोठे मोठे कंट्रीज आहेत ज्यांनी स्वतः ग्रो केलेलं आहे त्यांचा मेकॅनिकल इन्फ्रा आणि मॅन्युफॅक्चरिंग कॉन्ट्रीब्युशन इन GDP फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आपल्या देशाचं थोडं कमी आहे आणि ते वाढवण्याची फार गरज आहे. जे की चायनाने करून दाखवलं. त्यांचा मॅन्युफॅक्चरिंगचा GDP हा 30% आहे. आपला तो 15% आत आहे. आपला सर्व्हिस सेक्टरचा जास्त आहे. 60% 55% आपला सर्व्हिस सेक्टर मधून GDP येत असतो. तर हे चित्र थोडं आपल्याला बदलवायचं आहे आणि सरकारच्या ते लक्षात आलेलं आहे आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. त्या दृष्टीने आपण पावले टाकतो आहे. हे स्किल इंडियाचे जे काही प्रोग्राम सध्या सुरू आहेत ते त्याच दृष्टीने आहे की छोटे छोटे उद्योजक एंटरप्रेनर्स हे देशामध्ये निर्माण व्हावे. तर ह्या ज्या स्कीम्स आहे ह्या योग्य रीतीने जर राबवल्या गेल्या तर नक्कीच पुढच्या 5 वर्षात 10 वर्षात चित्र बदललेलं असेल आपल्या देशाचं. सर नमस्कार. मी राहुल बडे सर, प्रोफेसर राहुल बडे सर फ्रॉम EXTC डिपार्टमेंट यांनी HOD पदावर खूप वर्ष काम केलं आहे आणि त्यांचं खूप छान मार्गदर्शन मुलांना मिळतं नेहमीच. लेवा युथ फोरमचे शैक्षणिक विभागाचे पदाधिकारी आहेत. तर नमस्कार. मी त्यांना विनंती करते की सर तुम्ही थोडं बोलावं या विषयावर. धन्यवाद ताई. सर्वात प्रथम महेश पाटील सर आणि डॉक्टर विजय पाटील सर तुमचे खूप खूप आभार. पाटील सरांचं प्रेझेंटेशन तर अतिशय सुंदर आणि समर्पक आणि संक्षिप्त जरी असेल तरी अतिशय समर्पक असं होतं. आत्ताच डॉक्टर पाटील सरांनी जे काय उत्तर दिलं हर्षल दादांच्या प्रश्नाला ते पण अतिशय सुंदर त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. माझा एक प्रश्न असा वैयक्तिक प्रश्न असा होता की एक मुलाला विद्यार्थ्याला किती मार्क मिळालेत काय असेल ते असेल पण त्यांनी कॉलेजला प्राधान्य द्यावं का ब्रांचला प्राधान्य द्यावं? येस सर, या प्रश्नाचं उत्तर मी देतो. हे मी माझ्या माझ्या स्पीच मध्ये हे सगळे पॉइंट्स घेतलेले आहेत. बरोबर. व्हाय इंजिनिअरिंग, ब्रँच चॉईस का कॉलेज चॉईस, नंतर गव्हर्नमेंट कॉलेज का गुड प्रायव्हेट कॉलेज, एक्झॅक्टली. नंतर फर्स्ट इयरला मुलांनी काय करायला पाहिजे, सेकंड इयरला असताना काय करायला पाहिजे, थर्ड इयरला असताना काय करायला पाहिजे, हे माझे आजचे बोलण्याचे मुद्दे आहेत. पण हा एक एक मुद्दा आता आपण असा प्रश्नांच्याच माध्यमातून सॉल्व्ह करतोय. तर तुमचा जो प्रश्न आहे मुलांनी ब्रँच सिलेक्ट करता म्हणजे ऍडमिशन घेताना ब्रँचला महत्व द्यायचं का कॉलेजला महत्व द्यायचं, हा प्रश्न खूप मुलांच्या बाबतीत लास्ट मोमेंटला मुलांना पडतो.
आणि मुलं मुलं खूप हो. गोंधळ करतात त्याच्यामध्ये. गोंधळतात. म्हणजे IIT, NIT किंवा I2IT लेवलच्या ज्या ऍडमिशन असतात त्या मुलांना तर हा प्रश्न फारच सतावून टाकतो की मला IIT मुंबईला मेकॅनिकल घ्यायचं का IIT रुरकीला कॉम्प्युटर घ्यायचं का IIT गुवाहाटीला कॉम्प्युटर घ्यायचं, असे त्यांचे प्रश्न असतात. तर ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्या लेवलने मी असं देईल की जर तुम्ही एकदम मनाशी ठाम आहेत की मला कॉम्प्युटर इंजिनियरच व्हायचं आहे, तर यू गो विथ युअर ब्रँच चॉईस. आणि त्यात मग तुम्हाला कोणतं चांगलं कॉलेज भेटेल ते तुम्ही बघा, असं मला वाटतं. आणि महाराष्ट्र, आता हे IIT लेवलचे किंवा NIT लेवलचे प्रश्न वेगळे आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातल्या ऍडमिशन प्रोसेसचे प्रश्न वेगळे आहेत. तर मला नाही असं वाटत की ब्रँच चॉईस आणि कॉलेज चॉईसचा जेव्हा प्रश्न येईल महाराष्ट्रातल्या कॉलेजसाठी, तर तुमची एकदा ब्रँच ठरली कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची की तुम्ही आता जसं महेश सरांनी सांगितलं 1 ते 4 राऊंड असतात, त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड हा 5वा असतो. तर तुम्हाला हवी असलेली ब्रँच तुम्ही स्टिक राहा आणि शेवटच्या राऊंड पर्यंत पण तुम्ही जाऊ शकता. नक्कीच तुम्हाला पाहिजे असलेलं कॉलेज पण भेटून जाईल, या मताचा मी आहे, असं मला वाटतं. माझ्या प्रश्नाचं उत्तर कळलं का सर तुम्हाला? हो हो, धन्यवाद धन्यवाद. तुम्हाला शेवटच्या राऊंड पर्यंत जावं लागेल. यू स्टिक बरोबर. विथ युअर ब्रँच आणि कॉलेज तुम्ही सर्व्हे करा प्रत्येक राऊंडला, व्हेअर यू स्टँड, आणि शेवटी तुम्हाला भेटेल असं मला वाटतं. बरोबर. अदरवाईज तुम्ही जे पहिल्या 2-3 राऊंडला फ्लोट केलेलं असते ते तुमच्या हातात असतंच, ते तुमचं कुठे जाणार नाही. बट यू गो विथ युअर चॉईस ऑफ माइंड, चॉईस ऑफ करिअर, दॅट इज ब्रँच, नॉट डायरेक्टली टू द कॉलेज. बरोबर. धन्यवाद धन्यवाद. आणखी कोणाचे प्रश्न असतील तर विचारून घ्या, अदरवाईज आय विल स्टार्ट माय प्रेझेंटेशन. टाइम जास्त नाही आहे, उशीर होऊन राहिलाय. चालेल चालेल सर. सर बोला. हा, बोला बोला. मला वाटतं आपण पुढच्या सेशनला सुरुवात करूया का? हो हो हो, चालेल. Okay, madam. So, thank you, audience, and thank you, organizer, again. Myself, Dr. V.H. Patil, principal at Godavari College of Engineering. From last 7 years, I am principal. So, I take the opportunity to guide this group for how to shape up a lucrative engineering career by a student. That is the topic of my discussion today. आणि माझा जो पहिला प्रश्न होता तो की व्हाय गो फॉर इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग मध्ये करिअर का करावे. तर मी मागच्या 27 वर्षापासून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फॅकल्टी आहे आणि मागच्या 27 वर्षामध्ये खूप बदल आपल्या देशाने पाहिलेले आहे. परंतु इंजिनिअरिंग मध्ये होणाऱ्या ऍडमिशन्स ह्या दरवर्षी साधारणतः 10% आपल्या महाराष्ट्र लेवलला वाढत आहेत. याही वर्षी साधारणतः 8 ते 9% रजिस्ट्रेशन्स हे CET-चे वाढलेले आहेत. तर एकंदरीतच याच्यावरून सर्व असं लक्षात येते की इंजिनिअरिंग कडे कल हा विद्यार्थ्यांचा वाढलेला आहे आणि यामध्ये काही दुमत असायला नको. Our country is progressive country. We are developing nation, and definitely we are at the best along with comparative developed country to give our services through our knowledge. कारण हे आता सिद्ध झालेलं आहे की भारताकडे यंग इंजिनियर्स चे ब्राईट माइंड्स हे खूप प्रमाणात आहेत. त्यामुळे ज्याला इंजिनिअरिंग करायचं आहे त्याने नक्कीच इंजिनिअरिंग हे करिअर करावं. कारण 4 वर्षाचं इंजिनिअरिंग केल्यानंतर पुढच्या म्हणजे 12वी नंतर 5 वर्षामध्ये तो त्याच्या करिअरमध्ये सुरुवात करू शकतो विदाउट एनी फर्दर डिले. हे प्रूव्ह झालेलं आहे. मे बी त्याची स्टार्टिंग सॅलरी मॅटर करेल, तो कोणत्या कॉलेजमधून आणि कशा पद्धतीने
त्याने नॉलेज गेन करून पासआउट झालेला आहे. परंतु आज ज्या काही ऑप्शन्स सर्व्हिसचे अवेलेबल आहे, आज भारतातल्या कुठल्याही ग्रामीण भागातल्या कॉलेजमध्ये पण प्लेसमेंटच्या ऑपॉर्च्युनिटी तेवढ्याच आहे जेवढ्या ऑपॉर्च्युनिटी आज पुण्या मुंबईच्या मुलांना आहे. कारण जॉब रिक्रुटमेंट प्रोसेस थ्रू कॅम्पस प्लेसमेंट ही पूर्णपणे ऑनलाईन झालेली आहे. जवळपास सर्व लिडिंग कंपनीज ह्या त्यांच्या रिक्रुटमेंटच्या प्रोसेस ओपन केलेल्या आहेत त्यांनी, दॅट आर नॉट बाइंडेड टू एनी कॉलेज, एनी कॅटेगरी कॉलेज or likewise that process is open to all. Like TCS च्या सेपरेट त्यांनी पोर्टल लॉन्च केलेलं आहे, TCS NQT, TCS निंजा. ह्या परीक्षा जर विद्यार्थ्यांनी पास केल्या तर तो डायरेक्टली कंपनीमध्ये सिलेक्ट होतो आणि त्याच्या कॅपॅसिटीनुसार त्याला 5,000, 7,000, 13,000 आणि इन्फोसिसने याच वर्षी सुरू केलं की तर डायरेक्ट 5 लाख, 7 लाख किंवा 13 लाख असे TCS चे इनिशियल रिक्रुटमेंट पॅकेजेस आहेत वार्षिक, आणि इन्फोसिसने 22 लाख रुपयाचं स्टार्टिंग रिक्रुटमेंट पॅकेज जाहीर केलेलं आहे. दिस इज ओपन फॉर ऑल कॉलेज स्टुडंट अक्रॉस द नेशन. ओनली द थिंग इज यू शुड बी केपेबल टू क्रॅक दॅट एक्झामिनेशन, एंट्री लेव्हल एक्झामिनेशन. तर तेच आहे, तुम्ही एक चांगलं कॉलेज निवडा ज्या कॉलेजमध्ये हे सर्व प्रकारची तयारी तुमच्याकडून तुमच्या ऍडमिशनच्या पहिल्या दिवसापासून करून घेतली जाईल. म्हणजे तुमच्याकडे सॉफ्ट स्किल, तुम्ही कसे बोलतात, तुमचं प्रेझेंटेशन स्किल कसं आहे, तुमचं ड्राफ्टिंग स्किल कसं आहे ते तुमच्याकडे असलं पाहिजे. तुमचं मॅथमॅटिकल रिझनिंग कसं असतं, ऍप्टिट्यूड इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, ते तुम्हाला करता आलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी ज्या कॉलेजला होतात त्या कॉलेजचे तुम्ही सर्व्हे करा आणि तशाच कॉलेजला ऍडमिशन घ्या. हे जर तुम्ही पहिल्या वर्षापासून अशी तयारी केली तर 4थ्या वर्षाला असतानाच तुम्हाला एक चांगली इंटर्नशिप मिळू शकते आणि ती इंटर्नशिप तुमची जॉबमध्ये पुढे ऑटोमॅटिक कन्वर्ट होते. सो you have to make the survey. This is now the time for you to decide which college you want and which branch you want. आपल्या मनाशी आजच खुणगाड बांधून ठेवा. कॉलेजेसचा सर्वे करा, कॉलेजची फी किती आहे, तिथल्या हॉस्टेलची फी किती आहे, तिथल्या मेसची फी किती आहे, तिथं अदर फॅसिलिटीज, प्लेग्राऊंड आहे का, कॉलेज शहरामध्ये आहे शहराच्या बाहेर आहे, तिथली ओव्हरऑल इतर सराउंडिंग लोकॅलिटी वगैरे सर्व अभ्यास करून तुम्हाला कॉलेजची चॉईस ही करायची असते. मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यासाठी काही स्पेसिफिक तुम्हाला अजून कंडिशन्स ह्या व्हेरीफाय कराव्या लागू शकतात, त्यानुसार तुम्ही तुमची कॉलेजची निवड करावी. तर फर्स्ट इयरला असतानाच तुम्हाला ह्या सर्व गोष्टींची सुरुवात करावी लागणार आहे प्लेसमेंटच्या दृष्टीने. आणि बऱ्याचशे जे चांगले कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातले त्या प्रत्येक कॉलेजेसनी अपार्ट फ्रॉम रेग्युलर करिक्युलम हे प्लेसमेंट वरती आधारित ट्रेनिंग कॉलेजमध्ये सुरू केलेले आहे. एकदा मुलगा फर्स्ट इयर मधून सेकंड इयर मध्ये गेला की सेकंड इयरला असताना त्याला त्याचा ब्रँचचं स्पेसिफिक कोअर नॉलेज गेन करणे फार महत्वाचं असते, जेणेकरून त्याचा बेस हा एकदम मजबूत तयार होईल. त्याने सेकंड इयरला असताना 100% कॉलेजचे लेक्चर्स अँड प्रॅक्टिकल अटेंड करणे विथ फुल अटेन्शन फार गरजेचं असते. असं करणारा विद्यार्थी त्याच्या करिअरमध्ये मागे राहू शकत नाही. तो थर्ड इयरला पोहोचल्यानंतर तो गेट एक्झामिनेशन, जी ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग, हे प्रत्येक चांगल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी द्यावी असं अपेक्षित असते. त्या परीक्षेची तयारी त्याने सेकंड इयरच्या 4थ्या सेमिस्टर पासून सुरू करावी आणि थर्ड इयरला पहिला अटेम्प्ट द्यावा. परत तो फायनल इयरला पण एक अटेम्प्ट देऊ शकतो. तुम्ही जर गेट क्वालिफाय झाले तर तुमचा गेटचा स्कोर हा 3 वर्षासाठी व्हॅलिड असतो, क्वालिफाय झालेला गेट स्कोर. आणि तो गेट स्कोर तुम्हाला फर्दर हायर एज्युकेशन किंवा फर्दर हायर एज्युकेशन म्हणजे एमटेक, यू कॅन टेक ऍडमिशन फ्रॉम एनी रेप्युटेड कॉलेज
IIT, NIT, I2IT किंवा इतर गव्हर्नमेंट ऑटोनॉमस और अदरवाइज प्रायव्हेट कॉलेज यू कॅन डू MTech ऑन द बेसिस ऑफ गेट स्कोर और अदरवाइज जेवढ्याही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहे किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या आहे तिथं जर रिक्रुटमेंट असली तर गेट क्वालिफाईड विद्यार्थ्यांना जनरली रिटर्न टेस्ट ही द्यावी लागत नाही. और आय विल से फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब्स अर्ध्यापेक्षा जास्त सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब्स हे फक्त गेट क्वालिफाईड स्टुडंटसाठीच अवेलेबल आहे. तर सेकंड इयर थर्ड इयर पासूनच सेकंड इयर पासून गेटच्या अभ्यासाची पण सुरुवात करावी आणि थर्ड इयर मध्ये पहिला अटेम्प्ट द्यावा. थर्ड इयर मध्ये त्याचा गेट स्कोर किती येईल हे त्याला त्याची लेव्हल तिथं कळून जाते. फायनल इयरला परत एकदा तो तसा गेट स्कोर अटेम्प्ट करू शकतो, दुसरा अटेम्प्ट. आणि नक्कीच 2 अटेम्प्ट दिल्यानंतर त्याला एक त्याची जर तशी फिजिबिलिटी असली, इफ ही इज कॅपेबल, त्याचा एक चांगला स्कोर येईल. तसेच थर्ड इयर आणि फायनल इयरला असताना मुलांनी आता बरेचसे ऑनलाईन कोर्सेस किंवा इंटरनॅशनल सर्टिफिकेशन्स हे घेणे अपेक्षित असते. आपल्याकडे संपूर्ण देशामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, तर त्यानुसार तुम्ही बरेचसे ऑनलाईन कोर्सेस करून सुद्धा क्रेडिट हे गेन करू शकतात. तसेच तुमची डिग्री जी काही असते कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्यामध्ये तुम्ही मेजर मायनर हे पण विषय चूज करून थर्ड इयर फायनल इयरला 4 ते 5 विषय दुसऱ्या ब्रँचचे पण स्टडी करू शकता अंडर द स्कीम ऑफ मेजर्स. म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी हा कॉम्प्युटरचे पण 4 ते 5 सब्जेक्ट शिकू शकतो त्याची इलेक्ट्रिकलची डिग्री घेत असताना. तर ही त्याला मेजर डिग्री म्हणतात, त्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विथ मेजर इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग विथ मेजर इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. तर त्याला मल्टीडिसिप्लिनरी नॉलेज येते आणि तसं करणारा विद्यार्थी हा कुठंही पुढे मागे राहत नाही. तर असं करावं जेणेकरून तुम्हाला प्लेसमेंटला त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. तसेच विद्यार्थ्यांनी आजकाल बरेचसे ऑनलाईन पोर्टल सुरू झालेले आहे, जसं की लिंक्डइन एक प्रोफाईल आहे. त्या लिंक्डइन प्रोफाईलवरती स्वतःला रजिस्ट्रेशन केल्यानंतर यू कॅन बी इन टच विथ द होल वर्ल्ड, होल टेक्निकल वर्ल्ड, प्रोफेशनल वर्ल्ड. तिथं लोकांना काय अपेक्षित असते हे तुम्हाला कळतं, कोण काय करताय ते कळतं, कुठल्या लिडिंग कंपनीजला कसली रिक्वायरमेंट आहे, जॉब ट्रेंड हा कसा बदलतो आहे आजकालच्या दुनियेमध्ये ते तुम्हाला त्या लिंक्डइन अकाउंट्स वरून कळतं. मोठ्या मोठ्या कंपनीजचे मोठे मोठे पदाधिकारी हे स्वतः त्यांच्या लिंक्डइन प्रोफाईल वरती ह्या माहिती शेअर करत असतात. सो यू कॅन जज where you have to go according to the market trend by registering yourself on LinkedIn profile. तसेच कम्प्युटर फील्डमध्ये आजकाल GitHub सारखी एक वेबसाईट आहे ज्यावरती तुम्ही रजिस्ट्रेशन करून तुमचं काही जे स्पेशल प्रोजेक्ट हँडलिंग स्किल असेल ते जर शो केलं तर पीपल दोज हु आर इन सर्च ऑफ दॅट काइंड ऑफ पीपल ते तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतात की या विद्यार्थ्यांनी असा असा प्रोजेक्ट केलेला आहे, ही कॅन बी अ गुड पर्सन फॉर अवर कंपनी अँड यू विल गेट हायर्ड देअर. तर तसंच एक लीड कोड नावाचं पण पोर्टल आहे, त्यावरती पण तुम्ही रजिस्ट्रेशन करून तुम्ही आजपर्यंत केलेल्या वेगवेगळे प्रोजेक्ट्स विद्यार्थी तिथं टाकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी जो विद्यार्थी त्याच्या 4 वर्षाच्या इंजिनिअरिंगच्या कार्यकाळात करतो तो कुठंच मागे राहत नाही. आणि ही माहिती तुम्हाला आता विद्यार्थ्यांना किंवा पालकांना मी सांगेल की तुमच्या कॉलेजमध्ये मिळते का नाही मिळत हे तुम्ही वॉच ठेवा. अन्यथा आमच्या गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आम्ही कुठलेही विद्यार्थी जर अशा प्रकारची माहिती घेण्यासाठी आले तर आम्ही त्यांना विस्तृत मार्गदर्शन करू, कारण ह्या सर्व ऍक्टिव्हिटी आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये राबवतो.
तर आपलं आता बरेच 9:30 झालेले आहेत. पहिलंच आपलं हे सेशन आहे या वर्षीच्या ऍडमिशनच्या मार्गदर्शनाचं. तर मी इथं थोडक्यात ह्या गोष्टी मांडून आज इथं थांबतो. जर कुठल्या पालकाला किंवा विद्यार्थ्याला काही प्रश्न असतील तर त्यांनी विचारावे. सर, अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन झालेलं आहे आपल्याकडून. एखादी हो. इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत असताना सुद्धा इतर क्षेत्रामध्ये आपण शिक्षण घेऊन 2 वेगवेगळ्या ब्रँचेसचे सोबत शिक्षण घेऊन आपण पुढे कसे जाऊ शकतो, हा एक फार मोठा म्हणजे लाभदायक हे आहे प्रत्येक Yes. विद्यार्थ्यासाठी. येस येस ही माहिती कोणीच देत नाही. खरं तर प्रत्येक जण काय सांगतो की तुम्ही मेकॅनिकल करा, इलेक्ट्रिकल करा किंवा कम्प्युटर करा, पण एक फॅकल्टी शिकत असताना तुम्ही त्या म्हणजे मला जर काही इलेक्ट्रिकल हवंय किंवा मेकॅनिकल हवंय आणि मला कम्प्युटर येत नाहीये किंवा येत नाहीये आणि मला जर जायचं आहे, ह्या सर्व गोष्टी जर मी एकत्र करू शकत असेल तरी फार महत्वाची गोष्ट आहे. आणि ह्याबद्दल माहिती फार कमी लोकांना मिळते. त्यामुळे मुलं उदास होतात. त्यांना जी फॅकल्टी हवी असते ती फॅकल्टी भेटत नाही, त्यामुळे ते दुसऱ्या फॅकल्टीला गेल्यानंतर फ्रस्ट्रेट होऊ शकतात. पण बरोबर. पालकांनी सुद्धा याचा विचार करायला पाहिजे की दुसरी जरी फॅकल्टी भेटली तरी त्या हो. फॅकल्टी सोबत आपण इतरही शिक्षण घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. हे फार महत्वाचा मुद्दा आहे. 100% तुम्ही तसं करू शकता. आणि जवळपास हे सर्व महाविद्यालयामध्ये ही स्कीम आता उपलब्ध आहे. कॉलेज ऑटोनॉमस असो, नॉन ऑटोनॉमस असो, युनिव्हर्सिटी अफिलिएटेड असो, मेजर मायनर हे गव्हर्नमेंटनी कंपल्सरी केलेलं आहे आता ऑफर करणे. तर त्याची चौकशी तो विद्यार्थ्यांनी नक्की करावी एकदा ऍडमिशन घेतल्यानंतर. बऱ्याच मुलांना पण आणि बऱ्याच पालकांना पण अजून या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बद्दल माहिती नाहीये. त्याच्यामुळे Right. मेजर मायनर हा कन्सेप्ट आहे किंवा ऑनर्स हा कन्सेप्ट आहे, हा बऱ्याच लोकांना अजून त्यातलं काही कळत नाहीये. त्याच्यामुळे ते फक्त एकच ब्रांच धरून पुढे जात आहेत की आम्हाला याच ब्रांच मध्ये करायचंय. पण अजून आता तसं राहिलेलं नाहीये. कुठलाही बरोबर. विद्यार्थी कुठल्याही स्ट्रीमचं शिक्षण घेऊ शकतो. एकदम बरोबर. आणि त्या मला वाटतं एक आपण असं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवरती एखादा एक उपक्रम ठेवायला पाहिजे आपल्या याच्यातून, घेऊ सर, आपण घेऊ, नक्की घेऊ. जेणेकरून सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल अवगत करता येईल आपल्याला की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी काय आहे, त्याच्यामध्ये कुठल्या इयरला तुम्ही कुठले वेगवेगळे ब्रांचचे सब्जेक्ट घेऊ शकता, हे सगळं आपण डिटेलमध्ये त्यांना सांगू शकू. करूया सर, आपणच करू सेशन. आहेत आमच्याकडे पण त्यामध्ये एक्सपर्ट लोक आहेत. आमचंही कॉलेज आता ऑटोनॉमस झालेलं आहे. आम्ही सिलेबस ट्रेनिंग मध्ये आहे, प्रोसेसमध्ये. आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचे सर्व जे रूल्स आहे त्याच्यानुसार आम्ही क्रेडिट प्रत्येक इयरला डिस्ट्रीब्यूट करून प्रत्येक सब्जेक्टला इम्पॉर्टन्स देऊन सेमेस्टर वाईज सिलेबस त्यावरती करू आपण. आणखी कोणाला क्वेश्चन असतील तर विचारू शकता. प्रश्न तर नाहीत सर, परंतु एक थोडस आभार तुमच्याविषयी आणि महेश पाटील सर आणि हर्षल दादा, कीर्तिताई, तुम्ही अतिशय उत्कृष्ट सेशन आयोजित करून पालकांच्या काही ज्या शंका असतील त्या संदर्भामध्ये परिपूर्ण मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद सर. ओके. पाटील सरांनी जसं सांगितलं तसं NPTEL चे काही कोर्सेस आहेत. स्वयंचं पोर्टल आहे NEPच्या अंतर्गत. बरोबर. त्यामध्ये इंटरडिसिप्लिनरी, मल्टीडिसिप्लिनरी कोर्सेस अवेलेबल असतात. विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीचा असेल तर तो त्या स्वयं पोर्टलला जाऊन शॉर्ट टर्म कोर्सेस हा करू शकतो. बरोबर. आणि माझा नंबर लिहून घ्या, ज्यांना गरज असेल ते केव्हाही मला फोन करू शकता. मी नंबर सांगतो. 93 मेसेज मध्ये पण टाकतो मी. परत एकदा रिपीट करतो. 9373950013. टाकलाय मी मेसेज मध्ये. आणखी कोणाचा प्रश्न? उमेश पाटील दादा आहेत, त्यांना बोलायचं होतं. त्यांचा हो. प्रश्न काहीतरी. बोला ना, बोला. लेवा युथ फोरम पदाधिकारी उमेश पाटील दादा. हॅलो.
हॅलो, आहेत का दादा? मगाशी त्यांनी मेसेज केला. ओके. हॅलो, उमेश पाटील दादा प्रश्न विचारताय. तुम्ही ऑनलाईन आहे? नसतील मॅडम. त्यांचा काहीतरी हेडफोनचा प्रॉब्लेम झालाय, फोन आलाय ओके, त्यांचा. ठीक आहे ना, त्यांना फोनवरती करू कॉन्टॅक्ट आपण. हो हो आणखी कोणाचा प्रश्न नसेल तर मॅडम आपण मला वाटते थांबूया आता. हो हो चालेल. एक आभार प्रदर्शन करते सर. आपण खूप उत्तम पद्धतीने आम्हाला गाईड केलं आहे आणि सर्वात आधी तुमच्या सर्वांचं अभिनंदन. ऑटोनॉमस होत आहे त्याबद्दल. म्हणजे अजून जास्ती प्रमाण झालंय, त्यामुळे आम्हाला जास्ती मार्गदर्शन मिळेल तुमच्याकडून अशी अपेक्षा आहे. नक्कीच. आणि डॉक्टर विजय पाटील सर, श्री प्रोफेसर महेश पाटील सर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऑनलाईन वेबसाईट सांभाळणारे प्रशांत शिंपी सर, तुमची संपूर्ण टीम, यांचे गोदावरी फाउंडेशनची जी टीम आहे ती खूप कोऑपरेटिव्ह आहे. माझा एक्सपिरियन्स आहे, ज्यांना कोणाला पण मी कॉल केला आणि जर ते बिझी असले आणि उचलू शकले नाही तर सर्वच कॉल बॅक पण करतात. आणि खूप म्हणजे कोऑपरेटिव्ह नेचर्ड आहात तुम्ही सगळे. तुमची जी जी मदत झाली आजपर्यंत आम्हाला, तर त्याबद्दल खूप खूप आभार. लेव्हा युथ फोरम तर्फे आम्ही तुमचे आभार मानतो आणि यापुढेही आपलं अमूल्य मार्गदर्शन आम्हाला मिळत राहावं अशी मी विनंती करते. नक्कीच मॅडम. धन्यवाद थँक्यू. सर, तुम्ही एवढा वेळ दिला आम्हाला. नाही, हे आमचं काम आहे. थँक्यू ऑल. आपण आता लिव्ह करूया. नक्की नक्की सर. गुड नाईट. गुड नाईट एव्हरीवन. धन्यवाद. शुभरात्री.